पारद विज्ञानीय रसशास्त्रातील पारदाचे महत्व आपण पहिल्याच प्रकरणात अभ्यासले. रस म्हणजे पारा. अशा या पारदाचा औषधात वापर केल्याने औषधाची मात्रा तर कमी होतेच, परंतु औषधाची कारमुकता देखील वाढते. थोडक्यात पारद सर्वात श्रेष्ठ असे योगवाही द्रव्य ठरते. पारदाचा इतिहास कितीही प्राचीन असला तरी त्याचा प्रत्यक्ष औषधातील उपयोग नागार्जुनाच्या कालावधीत केला गेला. त्यास औषधात जेवढे महत्व आहे तेवढेच आध्यात्मिक महत्व दिले आहे. भगवान श्री शंकराचे वीर्य म्हणून त्याचा उल्लेख आहे. रस शब्दाची निरुक्ती रसनात सर्व धातूनाम रस इत्यभिधीयते. रसा जरा रुक मृत्यू नाशाय रस्यते वा रसोमतः. पारद सर्व धातूंच्या बाबतीत बुभुक्षित असते. सर्व धातूंना स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता पारदामध्ये आहे. वार्धक्य, विकार, मृत्यू यांच्या नाशनार्थ याचे औषधातून सेवन केले जाते, म्हणून पारदास रस असे म्हणतात. तर सिंपली काय म्हणलेलं आहे की जेवढे धातू आहेत त्या सर्वांना सामावून घेतो. वार्धक्य, विकार, मृत्यू या सर्वांचा नाश केला जातो यामुळे, आणि यामुळे याला रस म्हटलेला आहे. पारद हे भगवान शंकराच्या देहातील प्रसादभूत धातू असल्यामुळे त्यास रस असे म्हणतात. ह्याचे पर्याय काय काय आहेत? आयुर्वेद शास्त्राच्या आरंभापासून ते अगदी 20व्या शतकापर्यंत लिहिण्यात आलेली ग्रंथ संपदा ही संस्कृत भाषेत लिहिली गेली. त्यात रसशास्त्रावर आधारित ग्रंथ देखील आहेत. रसशास्त्रातील महत्वाचे द्रव्य पारद आहे. श्लोकात पारद हा शब्द पुन्हा पुन्हा वापरता गेल्यास पुनरावृत्ती हा दोष व्याकरणाच्या दृष्टीने निर्माण होतो. हा दोष टाळण्यासाठी व पारदास असणारे आध्यात्मिक औषधी महत्व व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथकारांनी पारदासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा उल्लेख केलेला आहे. या पर्यायांचा सुद्धा अभ्यास केल्यास पारदाच्या कर्मगुणांचा आपणास विशेष बोध होतो. त्यातील काही पर्यायी नावांचा थोडक्यात अभ्यास करू. इथे दिलेला आहे. फर्स्ट आहे धार्मिक. त्यामध्ये शिववीर्यम, हरबीजम, हरतेज, हरतेज, शिवाय, त्रिनेत्र, त्रिलोचन, प्रभू, शांत, शिवबीज, बीजेंद्र, रजस्वल, स्कंध. देहवादात्मक पारतः, पारत, अमृत, परम अमृत, रसायन, मृत्युनाशन, देहदह. धातुवादात्मक रस, महारस, रसेश, रसेंद्र, रसोत्तम, रसधातू, रसनाथ, रसलेह, सिद्धधातू, सूत, सूतराट, रसराज, मिश्रका इत्यादी. स्वरूपात्मक मध्ये गलद, रौप्य, निभम, महावहनी, महातेज, सुवर्ण, चामर. दार्शनिक मध्ये जीव, जैव, दिव्य, अचित्य. गुणात्मक अमर, अनंत, सूक्ष्म, कालिकांतक, सौभाग्य. गत्यात्मक खेचर, चपल, चल, धूर्तक. पारदास दिलेल्या या पर्यायी नावांचा अभ्यास केल्यास त्याचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य, उपमा, अलंकारानुसार दर्शविले आध्यात्मिक महत्व लक्षात येते. उदाहरणार्थ पारदाच्या चंचलत्वातून त्यास पडलेले चपल हे नाव वितळलेल्या चांदी सदृश दिसत असल्याने, गलद, रौप्य, निभम, व्याधिरूपी चिखल व सागरातून पार करणारे पारद देहसिद्धी व लोहसिद्धी प्राप्त करून देत असल्याने, सूत, महारस, उपरसादी द्रव्यात प्रधानता असल्याने, रसेंद्र सर्व धातूंना सामावून घेत असल्याने मिश्रक, आणि भगवान श्री शंकराचे वीर्य मानल्याने हरबीज इत्यादी नावे पारदास प्राप्त झाली आहेत. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये तसे उल्लेखही पाहावयास मिळते. रसरत्न समुच्चयकारांनी आकाशगमनासाठी वर्णन केलेली खेचरी गुटिका देखील खेचर या पर्यायी नावाशी संबंधित असावी. पारद प्राप्तिस्थान कुठे भेटते? तर पारदाचा जेवढा प्राचीन इतिहास आहे तेवढाच त्याच्या उत्पत्तीच्या व प्राप्तीच्या कथाही मनोरंजक आहेत. इतिहासाच्या पुराव्यानुसार पारद हे हिमालयाच्या आसपासच्या त्याच्याही उत्तरेकडील प्रदेशात प्राचीन काळी प्राप्त होत असावे, कारण पारदाचे खनिज हिंगुळ देखील आहे. हे लक्षात ठेवा. पारदाचा खनिज कोणता? हिंगुळ. त्याची प्राप्ती हिमालयाच्या उत्तरेकडील दरद नावाच्या देशात होत असे, परंतु आज प्रत्यक्षात असे आढळत नाही. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मतानुसार पारा ज्वालामुखी, आग्नेय पाषाणांच्या परिसरात प्राप्त होतो. काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार पारद भूगर्भाच्या अंतर्भागातून उष्ण जलामुळे पृथ्वीवर आला आहे, म्हणून तो भूभागाच्या वरच्या स्तरावर अधिक प्रमाणात मिळतो. अशा स्वरूपात पारा आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी, इटली, हंगेरी, अल्बेनिया, पोर्तुगाल, रुमानिया, रशिया, स्पेन, युगोस्लाविया, ब्रह्मदेश, तिबेट, अफगाणिस्तान इत्यादी देशांत प्रामुख्याने खनिज रूपात प्राप्त होतो. पारद हे एक खनिज द्रव्य असल्याने ते भूगर्भातूनच प्राप्त होते. पारदाची निसर्गातील प्राप्ती दोन प्रकारे आहे. मुक्त अवस्थेतील पारद, ज्याला आपण नेटिव्ह मर्क्युरी म्हणतो. खाणीत सापडणारा मुक्त अवस्थेतील पारा प्राकृतिक
पारद म्हणून ओळखला जातो हा अत्यल्प मात्रेत प्राप्त होतो. स्वतंत्र रूपात सापडणाऱ्या पारदाचे कण हिंगुळाबरोबर पसरलेले मिळतात. हिंगुळासारख्या खनिजांपासून ते बहुधा पृथक झालेले असावेत. यालाच सहज पारद असे म्हणतात. ग्रंथात वर्णन केलेले गलद रौप्य निभम हे नाव या सहज पारदाला दिले असावे. याच्या खाणी इटली, स्पेनमध्ये आहेत. खनिज नाम संयुगावस्थेतील पारद. तर यौगिक रूपामध्ये म्हणजे हंसपाद हिंगुळ, सिनॅबर नॅटिव्ह, त्याचा वर्ण आहे जपाकुसुम, संकाश. घटक पदार्थ मध्ये पारद, गंधक, वाळू, कार्बन. परीक्षा आहे कसोटीच्या दगडावर घासल्यावर लाल रेषा उमटते. सेकंड आहे यकृतावर हिगुळ, हिपॅटिक सिनॅबर, गडद लाल वर्ण. कार्बनयुक्त पदार्थ शिलाजीत यांचे प्रमाण अधिक. कसोटीच्या दगडावर गडद लाल रेषा उमटते. नेक्स्ट आहे खनिजनाम मध्ये चरमार हिंगुळ आहे. वर्ण, घटक पदार्थ आणि परीक्षा. त्याच्यामध्ये जे फर्स्ट वाला आहे चरमार हिंगुळ, मेटासिनॅबर HgS, चरमार कृष्णरूप स्यात, रसकाम धेनू. खनिजात मातीचे प्रमाण अधिक आहे. कसोटीच्या दगडावर काळी रेषा उमटते. नेक्स्ट आहे प्रवालाभ हिंगुळ, कोरल ओर ज्याला म्हणतात, गुलाबी लालसर. 2% हिंगुल, 5% शिलाजतू, 56% फॉस्फेट ऑफ लाईम. श्वेतरेखः प्रवालाभो, रसरत्न समुच्चना. कसोटीच्या दगडावर श्वेतरेषा उमटते. नेक्स्ट आहे कॅलोमल, Hg2Cl2. सो फ्रेंड्स, हे खूप सारे दिलेले आहेत. त्यांचे वर्ण आणि त्याचं जे काही आपण काय म्हणलं होतं त्याची परीक्षेचा पण दिलेले आहेत काही मध्ये, आणि त्याच्यामध्ये कोणकोणते घटक पदार्थ आहेत तुम्ही वाचून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याचे दोष. तर पारद निसर्गात मुक्त अवस्थेत व संयुगावस्थेत प्राप्त होतो हे आपण पाहिले. पारदामध्ये सर्व धातूंना त्याचप्रमाणे काही खनिज द्रव्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे, किंबहुना काही धातूंच्या बाबतीत तो नेहमीच बुभुक्षित आहे. त्यामुळे भूगर्भात असताना अनेक खनिज पदार्थ त्यात रासायनिक दृष्ट्या मिश्रित असतात. परिणामतः स्वतंत्र रूपातील पारदाचे काही अनिष्ट परिणाम व त्यात सामावलेल्या द्रव्यांचे इष्ट अनिष्ट परिणाम व औषधी गुणधर्म दिसून येतात. औषधी उपयोजनेतून शरीरावर अनिष्ट परिणाम दाखवणाऱ्या गुणांना पारद दोष असे ग्रंथकारांनी संबोधले आहे. या पारद दोषाचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 वर्गात केलेले आहे. तर दोष कशाला म्हणतो की जेव्हा आपण त्याला ऍज अ मेडिसिन म्हणून यूज करतो तर आपल्या बॉडीवर कोणते परिणाम होतात त्यानुसार त्याचे हे सांगितलेले आहेत दोष. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रेंड. पारद दोष पहिल्यांदा नैसर्गिक विष कोणकोणता आहे बघा. विष म्हणजे मृत्यू, वनी, संताप आणि मल, मूर्छा. नेक्स्ट आहे यौगिक दोष मध्ये नैसर्गिक दोष कोणकोणते आहेत? 3 आहेत. एक आहे विष म्हणजे त्याच्यामुळे मृत्यू होतो, वनी संताप येते खूप, आणि मल मूर्छा. ठीक आहे. नेक्स्ट आहे नाग आणि वंग, जाडे, आदमान, कुष्ठ. तर यौगिक मध्ये 2 आहेत, नाग आणि वंग. नेक्स्ट आहे औपाधिक ज्याला सप्तकंचुकी दोष म्हणतात. तर ह्याच्यामध्ये परपटी, भूमिज, शरीर परपटीत सुकते. नेक्स्ट आहे पाटिनी ज्याला आपण गिरीज म्हणतो, विदारकत्व, फुटल्याप्रमाणे वेदना होतात. भेदी म्हणजे मलभेद होतो, ह्याच्यामध्ये वारीज आहे. द्रावी नागस, शरीराघातून जे शरीर आघात आहे त्यातून शैथिल्य येते. नेक्स्ट आहे मलकारी ज्याला आपण नागज म्हणतो, दोष वर्धन होते. नेक्स्ट आहे अंधकारी, वंगज जे आहे अंधत्व येते. आणि नेक्स्ट आहे ध्वांक्षी, वंगज ज्याला आपण म्हणतो, तर स्वराघात होतो. सो फ्रेंड, तुम्हाला पहिल्यांदा पारदाचे जर दोष विचारले तर मेनली 3 लिहायचे आहेत, नैसर्गिक, यौगिक आणि औपाधिक. नैसर्गिक मध्ये विष, वन्नी आणि मल. यौगिक मध्ये नाग आणि वंग लिहायचं आहे. नेक्स्ट आहे सप्तकंचुकी दोष लिहा. जर असं स्पेसिफिक आलं सप्तकंचुकी तर हे वाले आपल्याला लक्षात आले पाहिजे. इकडचे जे दिलेले आहेत भूमीज आहे, गिरीज, वारीज, नागज, वंगज आणि वंगज म्हणजे हे त्याचे हे दिलेले आहेत. पण तुम्हाला परपटी, पाटिनी, भेदी, द्रावी, मलकारी, अंधकारी आणि ध्वांक्षी. तर इथे बघा हे दोष पूर्ण बेसिकली किती आहेत? नैसर्गिक 3, यौगिक 2 आणि औपाधिक ज्याला आपण सप्तकंचुकी दोष म्हणतो ते 7 आहेत. इथे लिहिलेलं आहे IMP कारण हे दोष खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. तर सर्वात पहिल्यांदा आपण नैसर्गिक दोष पाहूया. रसरत्न समुच्चयकारांनी पारदात नैसर्गिकरित्या असणाऱ्या अनिष्ट गुणधर्माचे वेगळे वर्गीकरण करून त्यास नैसर्गिक दोष असे नामाभिधान केले आहे. जे रसरत्न समुच्चयकार आहेत तर त्यांनी नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये जे काही अनिष्ट गुणधर्म आहेत त्यावरून ह्याला असं नाव दिलेलं आहे, विषदोष, वणीदोष आणि मलदोष. तर शुद्ध अशुद्ध अवस्थेत पारदाचे जर अतिमात्रेत सेवन झाले तर त्याच्यामुळे
पहिल्यांदा क्रमाने मृत्यू, शरीराचा संताप, अतिशय दाह होणे आणि मूर्छा हे परिणाम दिसून येतात. पारदा स्वतंत्र रीतीने हे दोष असल्याने त्याला नैसर्गिक दोष म्हणलेले. म्हणजे जेव्हा पण आपल्याला नॉर्मली पण नैसर्गिकरित्या हे दोष सापडतात. नेक्स्ट सेकंड नंबरचा आपण यौगिक दोष पाहूया. तर यौगिक मध्ये पण दोनच होते, नागदोष आणि वंगदोष. हे दोन पारदातील यौगिक दोष म्हणून वर्णन केले आहेत. भूगर्भातून खनिजावस्थेत असताना पारदाला नाग व वंग धातूंना मिश्रित होण्यास काहीसा अडचण नसते. या दोन धातूंना विलयन बिंदू हा अत्यंत कमी असल्याने ते त्वरित पारदाशी एकजीव होऊन जातात. नाग वंग दोषयुक्त पारदाचे सेवन केल्यास शरीरावर जाड्य, जडत्व, आदमान, कुष्ठ हे विकार, हे लक्षात ठेवा. सर्वात इम्पॉर्टंट लाईन हीच आहे की हे जर दोषयुक्त आपण तसंच सेवन केलं तर आपल्या बॉडी जडत्व पडते, आदमान आणि कुष्ठ हे विकार दिसतात. तर सिम्पली काय म्हणलेलं आहे, जे यौगिक दोष आहे त्याच्यामध्ये नाग आणि वंग हे जे दोन धातू आहेत ह्याच्यासोबत तो इझिली म्हणजे मिक्स होऊ शकतो. कारण त्यांचा जो विलयन बिंदू आहे ते कमी असल्यामुळे लवकर एकजीव होतात ते पारदासोबत. आणि जर समजा आपण हे दोषयुक्त डायरेक्ट सेवन केलं तर जाडे, आदमान, कुष्ठ हे विकार दिसतात. नेक्स्ट आहे औपाधिक दोष, ज्याला आपण सप्तकंचुकी दोष म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट. भूगर्भातील खनिज रूपातील पारदाचा मृत्तिका, पाषाण, जल याच्याशी त्याचप्रमाणे इतर रासायनिक द्रव्ये व नागवंगादी धातूंशी प्रत्यक्ष संबंध येतो. बुभुक्षित पारदाचा अशा पदार्थांशी आलेला संबंध रासायनिक प्रक्रिया घडून आणतो. परिणामी पारदावर वेगवेगळ्या प्रकारची आवरणे तयार होतात. या आवरणालाच कंचुकी दोष, औपाधिक दोष म्हणतात. तर काय म्हणलेलं आहे बघा फ्रेंड, सिम्पली जे भूगर्भ आहे त्याच्यामध्ये खनिज रूपातील पारदाचा जे मृत्तिका, पाषाण, जल हे जे व इतर जे काही रासायनिक द्रव्य आहेत त्यांच्याशी संबंध येतो म्हणलेला आहे. आणि ही जी म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही रासायनिक प्रक्रिया घडून येते तर त्यामुळे त्याच्यावर आवरणे तयार होतात म्हणलेलं आहे पारदावर. आणि त्यालाच म्हणलेलं आहे, त्या आवरणालाच कंचुकी दोष किंवा औपाधिक दोष. ठीक आहे. कंचुकी या शब्दाचा अर्थ आवरण असा होतो. पारदावर अशा पद्धतीचे 7 कंचुकी दोषाचे आवरण असते. पारा भूगर्भात असताना त्याचा मातीशी संपर्क येतो, त्यामुळे निर्माण होणाऱ्या दोषास परपटी दोष म्हणतात. फर्स्ट लक्षात ठेवा, जेव्हा मातीशी संबंध येतो तर परपटी दोष तयार होतो. नेक्स्ट आहे फ्रेंड, आणि हा एक भूमिज दोष आहे, कारण ते माती म्हणजेच भूमीसोबत त्याचा कॉन्टॅक्ट आलेला आहे. नेक्स्ट आहे भूगर्भातील पाषाणाशी आलेल्या संपर्काने पाटिनी दोष निर्माण होतो. पाषाण, पाटिनी. ठीक आहे. ज्यास गिरीश दोष म्हणतात. काय म्हणतात? गिरीश दोष. अशाच पद्धतीने संपर्क जलाशी आल्याने भेदी नावाचा कंचुकी दोष. जलासोबत कोणता? भेदी दोष म्हणतो आपण त्याला. वारिस दोष पण म्हणतात त्याला. अतिशय कमी तापमानास वितळून पारदाशी मिश्रित होणाऱ्या नागधातूमुळे द्रावी व मलकारी हे नागज दोष निर्माण होतात. 2 दोष सांगितलेले आहेत, द्रावी आणि मलकारी. आणि हे कशाच्या अंडर आहेत? तर नागज दोष जे आहे त्याच्या अंडर आहे. तर सिम्पली म्हणले कारण लवकर वितळून जातात ना आणि पारदाशी मिक्स होतात नाग आणि वंग, आताच पाहिलं ना आपण. तर त्याच्यामुळे नागधातूमुळे द्रावी आणि मलकारी हे नागज दोष निर्माण होतात. त्याचप्रमाणे वंग धातूच्या संपर्काने अंधकारी, ध्वांशी हे वंगज दोष निर्माण होतात. काय होते अंधकारी आणि ध्वांशी? पारदाचे विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.5 असल्याने त्यात मिश्रित झालेल्या धातुरूपी अशुद्ध पारदावर आवरण करतात. त्यातच त्यांचा हवेशी संपर्क आल्याने ऑक्सिडेशन नावाची प्रक्रिया होते व पारदावर पातळ आवरण तयार होते. अशा पद्धतीने तयार झालेले हे कंचुकी दोषांचे आवरण शोधन प्रक्रियेने बाजूस न करता तोच पारा औषधात वापरला गेल्यास परपटी दोषामुळे शरीर परपटीवर सुकत जाते म्हणलेले. काय म्हणलेले आहे? सिम्पली जेव्हा पारदाचा हवेशी कॉन्टॅक्ट येतो तर त्याचं ऑक्सिडेशन होते आणि त्याच्यावर एक पातळ आवरण तयार होते. आणि अशा प्रकारे म्हणलेले आहे हे जे कंचुकी दोषांचे आवरण शोधन प्रक्रियेचे बाजूस न करता तोच पारा औषधात वापरला, म्हणजे ह्याला दूर नाही केला आपण ह्याला आवरणाला आणि डायरेक्ट यूज केलं तर परपटी दोषामुळे शरीर परपटीवर सुकून जाते म्हणलेले आहे, परपटीप्रमाणे. आणि पाटिनी दोषामुळे शरीर कसं पाटिनी फुटून जाते, फुटल्यावर प्रमाणे वेदना होतात म्हणलेले. आणि भेदीमुळे तर नावातच आहे, मलभेद होतो. आणि द्रावी कंचिकमुळे शरीरातील धातूंना शैथिल्य येते. द्रावीमुळे काय होते? शैथिल्य. आणि मलकारी दोषाने शरीरातील दोषांचे वर्धन होते. जे मलकारी दोष आहेत त्याच्यामुळे काय होते? दोषांचे वर्धन होते. अंधकारी कंचुकीमुळे अंधत्व येते, तर ध्वांशी दोषाने स्वराघात होतो. तर हे लक्षात ठेवा फ्रेंड्स. पारदाच्या या दोषांच्या वर्णनाबरोबर आयुर्वेद प्रकाशकारांनी, रसतरंगिणीकारांनी आणखी 8 महादोषांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते पारदातील 8 दोष प्राकृतिक रीतीने असतात. पारद अष्टमहादोष. अशाच पद्धतीने या अष्टमहादोषाचे वर्णन रसतरंगिणी या ग्रंथात नैसर्गिक दोषात केलेले आहे. तर इथे आपण पाहूया. अशा पद्धतीने पहिला आहे नाग, नंतर वंग आहे, मल, वणी, चापल्य, विष, गिरी आणि असंग्राही.
असह्य अग्नी सॉरी, तर ह्याच्यामध्ये नाग आहे, वंग, हे दोन तर पाहिले आपण. त्याच्यानंतर मल आहे, वणी आहे, चापल्य, विष, गिरी, असह्य अग्नी या पारदाच्या अष्टमहादोषांचे वर्णन केलेले आहे. दोषयुक्त पारदाच्या सेवनामुळे नागदोषाने व्रणोत्पत्ती. बघा, जर नागदोष असेल आणि डायरेक्ट आपण सेवन केलं तर व्रणोत्पत्ती. वंग दोषामुळे कुष्ठ, वंग म्हणलं कुष्ठ. वनी दोषामुळे हे तर ऑलरेडी पहिले संताप. मल दोषामुळे जाड्य. चापल्य दोषामुळे बीजनाश, शुक्रक्षय. चापल्यामुळे काय होते, बीजनाश किंवा शुक्रक्षय होते. विष दोषामुळे तर लास्टला मृत्यू. गिरीदोषामुळे शरीरात स्फोट होतो. आणि असह्य अग्नी दोषाने मोह हे विकार उत्पन्न होतात. नाग, वंग, मल, वणी, विष या दोषांचे वर्णन आपण यापूर्वी अभ्यासले. आता उर्वरित दोषाचा अभ्यास करू. चापल्य दोषमुळे काय होते, चापल्य म्हणजे चंचलता असते, चपलता. परंतु हा पारदाचा दोष होऊ शकत नाही, कारण चापल्य हा पारदाचा गुण आहे. दुसऱ्या मतप्रणालीत चापल्य म्हणजे चपल धातू, बिस्मत, याचा वापर व्यापाराच्या दृष्टीने पारदात भेसळ करण्यासाठी करतात. चपलाचा वितळण बिंदू हा पारदाच्या उत्कलन बिंदूपेक्षा 137 म्हणजे पेक्षा कमी असल्याने ते पारदात सहजगत्या मिश्रित होतो आणि पारद कमी तापमानास उडू लागतो. याला चापल्य दोष म्हणतात. काय म्हणले बघा फ्रेंड्स, चापल्य म्हणजे याचा अर्थ बिस्मत सांगितलेला आहे इथे, आणि चंचलता ज्याला आपण म्हणतो. तर ऍक्च्युली इथे दोष म्हणलेला आहे, पण असं सांगितले की तो एक गुण पण आहे. आणि व्यापाराच्या दृष्टीने जर बघितलं तर भेसळ म्हणून याचा यूज केला जाते. कारण काय, हे जे चपल आहे त्याचा बिंदू कमी असल्यामुळे, जे वितळण बिंदू आहे तो कमी असल्यामुळे तो इझिली याच्यामध्ये मिक्स होतो म्हणलेला आहे. आणि पारद कमी तापमानास उडू लागतो, त्याला चापल्य दोष म्हणतात. म्हणजे कमी तापमानाला पण उडतो. आयुर्वेदात वर्णिलेल्या चपल धातूच्या गुणात चपल हे रसबंधकारक असल्याचे सांगितले आहे. नेक्स्ट आहे असह्य अग्निदोष. पारदाचा उत्कलन बिंदू 357.25 डिग्री सेल्सिअस आहे. या तापमानास पारद उडतो, परंतु पारदात होणाऱ्या प्राणवायू, क्लोरीन व इतर काही द्रव्यांच्या संयोगाने त्याहीपेक्षा कमी तापमानास पारा उडतो. थोडक्यात पारदाची अग्नी सहन करण्याची क्षमता कमी होते. पारदाच्या दृष्टीने ही घटना अस्वाभाविक असल्याने त्याच्या या दोषास असह्य अग्निदोष असे म्हटले आहे. सिम्पली लक्षात ठेवा, त्याचा उत्कलन बिंदू 357.25. पण जेव्हा प्राणवायू, क्लोरीन आणि काही द्रव्याच्या संयोगाने, म्हणजे एवढं टेम्परेचरला ते उत्कलन बिंदू आहे, तरी पण कमी, ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला तो उडून जातो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे पारदाची अग्नी सहन करण्याची क्षमता कमी होते म्हटलेलं आहे. आणि ही अस्वाभाविक असल्याने याला दोष म्हणलेला आहे. नेक्स्ट आहे गिरिदोष. पारद ज्या पर्वतीय प्रदेशाच्या भूगर्भातून बाहेर काढला जातो त्या प्रदेशातील नाग, वंग, अंजन, सोमल इत्यादी द्रव्यांचा त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क येतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या दोषांना गिरिदोष म्हणतात. सिम्पली सांगितलेलं आहे आपण जे दोष पाहिले होते. तर त्याच्यामध्ये हा जे आहे नेमलग कुठं सापडतो आपल्याला, तर पर्वतीय प्रदेशामध्ये. आणि हे जे नाग, वंग, अंजन, सोमल आहे या द्रव्यांचा संपर्क येतो त्याचा, आणि त्यामुळे दोषांना गिरिदोष म्हणतात. गिरिदोष ओळखण्याच्या दृष्टीने कोणते खनिज कोणत्या प्रदेशात उपलब्ध होते हे त्या प्रदेशात प्राप्त झालेल्या पारदातील दोष ओळखण्यात असणे आवश्यक आहे. तर काय म्हणलेलं आहे की खनिज कोणत्या प्रदेशात उपलब्ध होते हे त्या प्रदेशात प्राप्त झालेल्या पारदातील दोष ओळखण्यासाठी ज्ञात असणे आवश्यक आहे म्हणले. स्थान भेदाने हे गिरिदोष वेगवेगळे असू शकतात. गिरिदोषयुक्त पारदाच्या सेवनाने जाडे व स्फोट होतो. हे लक्षात ठेवा फ्रेंड्स की याचं सेवन जर केलं आपण तर काय होते, जाडे आणि स्फोट तयार होतो. आतापर्यंत अभ्यासलेल्या पारदोषाच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की पारदाचा पंचमहाभूताशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपर्क आल्याने दोषोत्पत्ती होते. वेगवेगळ्या ग्रंथकारांनी पारदातील दोषांची संख्या 3 त्याहीपेक्षा जास्त सांगितली आहे. त्यात रसहृदय तंत्र, रसार्णव, रसरत्नकार, रसरत्न समुच्चय या ग्रंथात 3 दोष, रसपद्धतीत 4, रसेंद्र मंगल, रससंकेत कलिका, रसप्रकाश सुधाकर, रसेंद्र चुडामणी या ग्रंथात 5, रस कामधेनूत 7, आयुर्वेद प्रकाश, रसमंजरी, रसेंद्र सार संग्रह, रस तरंगिणी या ग्रंथात 8, रस कौमुदीमध्ये 9, तर आनंद कंदमध्ये 15 पारदोषाचे वर्णन केले आहे. अशा पद्धतीने इतर ग्रंथकारांनी वर्णन केलेल्या पारद दोषांची यादी पुढील प्रमाणे दिली आहे. हे दोष वाचताना एक गोष्ट लक्षात येते की खनिज पारदाच्या सेवनाने शरीरावर निर्माण होणाऱ्या लक्षण विकारांवरून त्या दोषांचा नामाभिधान केले आहे. आता इथे खूप सारे दिलेले आहेत बघा फ्रेंड्स. 26 गौरव आहे, मद आहे, दर्प आहे, पार्थिव, आप्य, आग्नेय, नाभस, अनिल, गजचर्म आहे, पुंडरीक, विसर्प, हरिद्र. नेक्स्ट आहे रक्तचर्म, नारंग, रक्तबिंदुक, मंडूक, उडिनत्व, कौटिल्य, अनावर्त, संकर, षंडत्व, बलिकारत्व, समलत्व, गुरुत्व, सविष आणि भूदोष.
सो फ्रेंड्स, सिम्पली हे जे दिलेले आहेत आपल्याला, जेव्हा आपण पारदाचं सेवन करतो आणि ते आपल्या बॉडीवर म्हणजे जे सेवन केल्याच्या नंतर बॉडीवर ते कशा प्रकारे इफेक्ट दाखवतात त्यानुसार त्याचं नामाभिधान केलेलं आहे सिम्पली. नेक्स्ट आहे, अशा वेगवेगळ्या ग्रंथात जरी कितीही दोष सांगितले तरी त्या सर्व दोषांचा अंतर्भाव नैसर्गिक, यौगिक, औद्योगिक, औपाधिक या 3 दोषांतर्गत होतो. ग्राह्य, अग्राह्यस्थ स्वरूप. तर पहिल्यांदा कोणता ग्राह्य आहे आणि कोणता अग्राह्य आहे ते पाहूया. ग्राह्य म्हणजे आपण जे घेऊ शकतो पारद, ज्याचा अंतभाग नील वर्णाची आभा झाक असलेला आहे, मध्यानीच्या सूर्याप्रमाणे शुभ्र व चकचकीत तेजस्वी आहे, स्पर्शाला शीत, वजनाने जड, चंचल, सूक्ष्म, घन आहे, हात, वस्त्र, कागद, बाटली यांना काळा रंग न देणारा, निर्लेप असणारा, गलत, रौप्य, निभम म्हणजे वितळलेल्या चांदीप्रमाणे दिसणारा आहे, असा पारद औषधी ग्राह्य समजला जातो. अग्राह्य मध्ये कोणकोणते आहेत? धुसर, पांढरट, चित्रविचित्र वर्णाचा, काचेच्या बाटलीत आतून चिकटणारा, कागद वस्त्रावर घासल्यावर काळसर वर्ण देणारा, नागवंग धातूच्या मिश्रणाने गतीने मंद बाटलीत ठेवला असता तळाशी साका जमवणारा पारा हा औषधी रसकर्मासाठी अग्राह्य समजला जातो. आता ह्याच्यामध्ये गुणधर्म पाहूया आपण. भौतिक किंवा रासायनिक. सामान्य तापमानात द्रवस्थितीत राहणारा एकमेव धातू आहे, वितळलेल्या चांदीप्रमाणे शुभ्र व चकचकीत दिसतो. याचं सूत्र तर माहिती आहे, रासायनिक Hg आहे. गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जे आहे 13.5 अर्थात पाण्यापेक्षा 13.5 पट जड आहे. नेक्स्ट आहे, कारण पाण्याची एक असते ना, आपल्याला माहिती आहे. अणुक्रमांक जे आहे ऍटॉमिक नंबर 80 आहे. अणुभारांक ऍटॉमिक वेट जे आहे 200 आहे. गोठण बिंदू जे आहे फ्रीजिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो 39 डिग्री सेल्सिअस. उत्कलन बिंदू आताच पाहिलं बॉइलिंग पॉईंट 357.25 डिग्री सेल्सिअस. परमाणु बंधन क्षमता 2 आहे. अपेक्षित घनत्व 12.59. सामान्य तापमानास पारदाचे बाष्पीभवन होते. कोणत्याही तापमानास पाण्याच्या रासायनिक गुणधर्मामध्ये कोणत्याही तापमानास पाण्यावर पारदाचा परिणाम होत नाही. कोरड्या दमट हवेचा सामान्य तापमानास परिणाम होत नाही, मात्र उघड्या हवेत पारदास तापवली असता त्याच्या पृष्ठभागावर प्राणवायूच्या संयोगाने ऑक्साइड्स तयार होतात. सौम्य तीव्र लवण अम्लाचा पारदावर काही परिणाम होत नाही. नेक्स्ट आहे, सौम्य गंधक अम्लाचा H2SO4 पारदावर परिणाम होत नाही, मात्र तीव्र गंधक अम्लाबरोबर पारदास उष्णता दिली असता मर्क्युरिक सल्फेट तयार होते व सल्फर डायऑक्साईड वायू मुक्त होतो. या रासायनिक प्रक्रियेचा वापर रस कर्पूर तयार करण्यासाठी करतात. पारद सौम्य सोरकाम्लात म्हणजे डायल्यूट HNO3 मध्ये विरघळते व मर्क्युरिक नायट्रेट तयार होते. पारद तीव्र व उष्ण सोरकाम्लात त्वरित विरघळते व मर्क्युरिक नायट्रेट तयार होते व नायट्रोजन डायऑक्साईड मुक्त होतो. अम्लराजात पारद त्वरित विरघळते. अक्वारेजिया HCl आणि HNO3 जे मिक्सचर असतं त्याच्यामध्ये विरघळते. अल्कलीनच्या पारदावर परिणाम होत नाही. लोह व प्लॅटिनम हे धातू सोडून बाकी सर्व धातूंशी पारदाचा रासायनिक प्रक्रिया होऊन मिश्र धातू तयार होतात म्हणजे अमलगम. पारद शोधन. निसर्गात मुक्त अवस्थेत, संयुक्त अवस्थेत, खनिज रूपात प्राप्त होणाऱ्या पारदास अनेक प्रकारचे अशुद्धी दोष असतात हे आपण पाहिले. रसशास्त्र औषधी निर्माणातील पारदाचे अनन्यसाधारण महत्व पाहता बऱ्याचशा औषधी पारदाशिवाय कार्यसिद्ध होऊ शकत नाही हे खरे. परिणामी पारदाचा औषधातील वापर अटळ आहे. असा पारा औषधात वापरण्यापूर्वी त्यातील भौतिक व रासायनिक अशुद्धी दोष नष्ट करणे महत्वाचे ठरते, कारण दोषमुक्त शुद्ध स्वरूपातील पारा मृत्यू तसेच वार्धक्य यांचा नाश करते, म्हणजे ते साक्षात अमृताप्रमाणे कार्य करते. मात्र दोषयुक्त अशुद्ध अवस्थेतील पारा विषाप्रमाणे कार्य करतो, म्हणजे पारदाचे शोधन करणे अनिवार्य आहे. देहसिद्धी आणि लोहसिद्धी हे रसशास्त्राचे परम प्रयोजन आहे. या महत् कार्यासाठी पारदाचा औषधातील उपयोग अटळ आहे. औषधात वापरण्यात येणारा पारा नक्की कोणत्या उद्देशाने उपयोगात आणला जाणार आहे त्यावर पारदातील शोधन संस्कार अवलंबून आहे. शोधन संस्कारावरील अनेक ग्रंथकारांची जरी मतांतर असले तरी व्याधी विनाशनार्थ वापरला जाणारा पारा व रसायन कार्यासाठी वापरला जाणारा पारा यावरून तयार केला जाणारा शोधन संस्कार ठरतो. पारदाचे शोधन आपण 2 प्रकारे करतो, एक सामान्य आणि एक विशेष. सामान्य शोधन व्याधीला विनाश करण्यासाठी म्हणजे व्याधी विनाशनार्थ, आणि विशेष शोधन जे आहे रसायन कार्यासाठी करतो. रोग विनाशासाठी केल्या जाणाऱ्या शोधन संस्कारामुळे पारदात रसायन गुण येतीलच असे नाही, मात्र पारदावर
रसायन कार्यार्थ केल्या जाणाऱ्या शोधनाने रोग निवारण शक्ती निश्चितच येते, त्यामुळे आपण पारदाच्या सामान्य विशेष शोधनाचा अभ्यास करूया. तर आपण बघितलं की रोग विनाशनासाठी जे करतो आपण ते सामान्य आहे, पण रसायन कार्यार्थ जे केल्या जाणारे शोधन आहे तर त्याच्यामुळे रोग निवारण शक्ती तर येतेच, त्यामुळे आपण पारदाचा सामान्य विशेष दोन्हीचा अभ्यास करू. तर सामान्य पहिल्यांदा पाहू आपण की शारीरिक तसेच मानसिक व्याधींना दूर करण्यासाठी तसेच विभिन्न रसकल्पांत वापरण्यासाठी रसतंत्र विशारद पारदावर सामान्य शोधन संस्कार करणे आवश्यक मानतात. हे सामान्य शोधनाच्या काही पद्धती पुढील प्रमाणे आहेत. तर सामान्य शोधनमध्ये प्रथम पारदाच्या समभाग खटिका म्हणजे जे चुना आहे दगडी खलात घेऊन त्याचे 3 दिवस मर्दन करावे. नंतर त्या मिश्रणास द्विपदरी वस्त्रातून गाळून घ्यावे, म्हणजे 2 पदरी जे वस्त्र आहे त्यामधून, आणि गाळलेल्या पारद्याचा संभाग सोललेली लसूण व पारद्याच्या अर्धा भाग सेंदव खल्व यंत्रात घेऊन लसणाचा कल्क काळा होईपर्यंत मर्दन करावे. नंतर मिश्रण शीत जल कांजीच्या साह्याने धुवून शुद्ध पारद वेगळा करावा. अशा प्रकारे एकदाच पारद सर्वथा शुद्ध होतो म्हणलेलं आहे. ही प्रोसेस आपण ऑलरेडी पाहिलेली आहे फ्रेंड्स. ह्याचा व्हिडिओ पण कशा प्रकारे बनवलं जातं प्रॅक्टिकली ह्याचा व्हिडिओ पण अपलोडेड आहे. पारदास लसूण तसेच सेंधव लवणाबरोबर तप्त खल्व यंत्रात 7 दिवसापर्यंत मर्दन केले असता शुद्धी होते. हे सर्वात सिंपल आहे, लक्षात ठेवा की जे लसूण आहे आणि सेंधव त्या दोघांबरोबर 7 दिवसापर्यंत मर्दन करायचे आणि त्याची शुद्धी होते. कोरफड, चित्रक, रक्तसर्षक, बृहती तसेच त्रिफला क्वाताबरोबर पारदाचे 3 दिवस मर्दन करावे. नंतर प्रक्षालन करून पारद प्राप्त करावा. या विधीने पारद सप्तमलांपासून मुक्त होतो, शुद्ध होतो. विशेष शोधन मध्ये काय दिलेलं आहे, रसतरंगिणीकारांच्या मते नाक, वंग, वणी, मल, चापल्य, विष, गिरी, असह्य अग्नी हे दोष पारदात प्राधान्याने असतात. कोणते कोणते असतात प्राधान्याने? नाक, वंग, वणी जे अष्टमहादोष मध्ये सेम टू सेम तेच आहेत. या दोषापासून पारदास मुक्त करण्यासाठी विशेष प्रकारची शोधनविधी या ग्रंथात दिली आहे. पारदाचे विशेष शोधन म्हणता येईल. याद्वारे पारदात रसायन गुणांचे आदान होते. पहिला आहे नागदोष निवारणार. पहिल्याला आपल्याला नागदोष बाहेर काढायचा आहे. तर गृहधूम, विटकरीचे चूर्ण, हरिद्रा चूर्ण तसेच बारीक कापलेली लोकर या सर्वांना एकत्र पारदाबरोबर 1 दिवस मर्दन करावे. आम्ल काळजीने पारद धुवून प्राप्त करावा. या विधीने पारदातील नागदोष नष्ट होतात. काय म्हणले सिंपली, जे गृहधूम आहे, विटकरीचे चूर्ण आहे, हरिद्रा चूर्ण, त्याच प्रकारे बारीक कापलेली जे लोकर आहे यांना एकत्र पारदाबरोबर 1 दिवस पर्यंत मर्दन करायचं आणि अम्ल कांजीने पारद धुवून प्राप्त करायचं. नेक्स्ट आहे फ्रेंड, आपण सेकंड वाला जे वंग दोष आहे त्याला बाहेर काढायचे म्हणजे निवारणार्थ इंद्रायण, अंकोल तसेच हरिद्रा चूर्णाबरोबर पारदाचे मर्दन करून अम्ल कांजीने प्रक्षालन केले असता पारद वंगदोष मुक्त होतं. तर सिंपली लक्षात ठेवा, जे इंद्रायण, अंकोल आहे, हरिद्रा चूर्णाबरोबर काय करायचं, त्याला मर्दन करायचं पारदासोबत आणि अम्ल कांजीने त्याचं प्रक्षालन करून टाकायचं. वणी दोष, चित्र, कमूळ चूर्णासह पारदाचे मर्दन केल्याने पारदातील वणी दोष नष्ट होतात. तर हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे मलदोष निवारणार्थ जे अमलतास तत्वक चूर्ण आहे त्यासोबत पारदाचे मर्दन केल्याने पारद मलदोष मुक्त होतो. अम्लतासक जे आहे दिलेलं आहे, अम्लतास सत्वक जे आहे चूर्ण त्याच्याबरोबर. हे थोडे नाव थोडे नवीन वाटतात फ्रेंड्स, कारण आपण कधी म्हणजे जे प्रॅक्टिकली परफॉर्म केलं तर आपल्याला लक्षात येतात. नेक्स्ट आहे चापल्य दोष. कृष्ण धतूर पंचांग बीजाबरोबर पारदाचे मर्दन केल्याने पारदातील चापल्य दोष नष्ट होते. विष दोष नाद, हे तर सर्वांना माहिती आहे. विष दोष त्रिफला चूर्ण आहे ना, त्याबरोबर पारदाचे मर्दन केल्याने पारदातील विष दोष नष्ट होतात. क्वाताचा देखील म्हणजे त्रिफळा चूर्ण किंवा त्रिफळा क्वात यूज करू शकतो. गिरीदोष मध्ये दिलेला आहे, पारदाचे त्रिकटू चूर्णाबरोबर मर्दन केल्याने गिरीदोष नष्ट होतात. आणि असह्य अग्निदोष मध्ये काय करायचं, गोक्षूर चूर्ण कल्काबरोबर पारदाचे मर्दन केले असता असह्य अग्निदोष नष्ट होतात. आता आपण बघूया की हे जे अष्टसंस्कार आहेत त्याच्यामध्ये पारदाची योग्य मात्रा किती आहे. अष्टसंस्कारासाठी पारद 2000 पल म्हणजे 80 kg, 1000 पल 40 kg, 100 पल 4 kg, 28 पल 112 तोळे, 10 पल 40 तोळे, 5 पल 20 तोळे, 1 पल 4 तोळे, अर्धा पल 2 तोळे एवढ्या प्रमाणात घेणे आवश्यक असते. सो फ्रेंड्स, तुम्ही अगोदर म्हणजे कन्वर्जन शिकून घ्या. 1 पल म्हणजे किती असते, 40 ग्राम. 1 पल म्हणजे किती असते, 40 ग्राम. 1 पल म्हणजे तोळ्यामध्ये जर म्हणलं तर 4 तोळे आणि 1 तोळा म्हणजे 10 ग्राम असते. ठीक आहे. तर पहिल्यांदा 2000, मग 1000 घेतलं, मग 100,
28, 10, 5, 1 हाफ. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 2000 पल घेतला आपण, नंतर 1000 हाफ केलं, मग डायरेक्ट 100, मग 28, नंतर 10. म्हणजे कोणत्या पण एका युनिटमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. आणि मग तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 पल म्हणजे 40 ग्राम लक्षात ठेवा, आणि तोळ्यामध्ये करायचं असेल तर 4 तोळे, असं एवढ्या प्रमाणात घेणे आवश्यक असते. नेक्स्ट आहे फ्रेंड, शुभ दिन, शुभ नक्षत्र व शुभ मुहूर्तावर पारदातील शोधन संस्कारास आरंभ करावा. यावरून पारदाचे आध्यात्मिक महत्व लक्षात येते. अष्टसंस्कारासाठी पारद अधिक मात्रेत घ्यावा लागतो. म्हणजे जेव्हा आपण अष्टसंस्कार करायचा आहे तर त्यामध्ये जास्त मात्रेमध्ये घ्यावा लागतो, कारण संस्कारानंतर प्राप्त होणारी पारदाची मात्रा ही अतिशय कमी असते. त्या मानाने वापरले जाणारे इंधन, वेळ हे अधिक प्रमाणात असतात. म्हणून कमी प्रमाणातील पारदावर अष्टसंस्कार करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणजे कारण का त्याचं प्रमाण पण कमी होते ना नंतर, आणि वेळ पण खूप लागणार आहे आपल्याला. इंधन म्हणजे जे काही आपण द्यायलो ते पण जास्त लागते. त्यामुळे कधी पण पारद जे आपण करतो संस्कार त्याच्यावर, तर ते जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. आता आपण सर्वात इम्पॉर्टंट आहे पारद अष्टसंस्कार. आपल्याला माहिती आहे संस्कारो ही गुणांता धारणा, म्हणजे संस्कार केल्यामुळे गुणांमध्ये वाढ होते असं म्हणलं होतं. नवीन गुणांचे आदान होते. शोधनामुळे एखाद्या द्रव्यातील केवळ दोष मल नष्ट होतात, जेणेकरून शोधित द्रव्याचे विशुद्ध स्वरूप प्राप्त होते. पारदावर केले जाणारे संस्कार हे अशाच पद्धतीचे आहे. देहसिद्धी व लोहसिद्धी हे रसशास्त्राचे परम प्रयोजन आहे. देहसिद्धी म्हणजे पारदाचा उपयोग हा वेगवेगळ्या सिद्धी औषधी निर्माणासाठी केला जातो. तर लोहसिद्धी म्हणजे सुवर्णासारखे मौल्यवान धातूच्या प्राप्तीसाठी. देहसिद्धी म्हणजे त्याचा सिद्ध औषधी म्हणून वापर केला जातो, आणि लोहसिद्धी म्हणजे जे सुवर्णासारखे जे मौल्यवान धातू आहेत त्याच्या प्राप्तीसाठी जे केला जातो. तर वेगवेगळ्या ग्रंथकाराच्या मतानुसार पारदावर 18 ते 20 संस्कार केले जातात. या संस्काराची नावे पुढील प्रमाणे. कोणकोणते संस्कार आहेत बघा. स्वेदन, मर्दन, मूर्छन, उत्तापन, पातन, रोधन, नियमन, दीपन, ग्रासमान आहे. नेक्स्ट आहे चारण, गर्भद्रुती, बाह्यद्रुती, जारणा, रंजन, सारण, क्रामन आहे, वेदकर्म आणि भक्षण. ठीक आहे. या अष्टादश संस्काराचे म्हणजे इथे टोटल 18 सांगितलेले आहेत. सविस्तर वर्णन रसहृदयतंत्र या ग्रंथात केले आहे. रसरत्नाकार व आनंद कंद या ग्रंथात, दीपन संस्कारानंतर अणुवासन आणि इतर काही ग्रंथात जारण संस्कारानंतर बीड नावाचा संस्कार वर्णन केला आहे. अशा पद्धतीने पारदावर एकूण 20 संस्कार होतात. तर दीपन जे आहे, दीपनच्या नंतर त्यांनी कोणतं सांगितलेलं आहे, अणुवासन. आणि जारण जे आहे, जारण त्यानुसार त्याच्यानंतर इथे जे दिलेलं आहे बीड नावाचा, म्हणजे टोटल 20 असे काही काही ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. देहवादासाठी वापरल्या जाणाऱ्या पारदावर पहिले 8च संस्कार करणे आवश्यक आहे. जे आपण आपल्या ह्याच्यासाठी यूज करतो देहवादासाठी, म्हणजे देहाच्या ह्याच्यासाठी औषध म्हणून जे यूज करतो त्याच्यामध्ये पहिले जे 8 आहेत ते आपण यूज करतो. ठीक आहे. या अष्टसंस्कारातील पहिल्या 5 संस्कारामुळे पारदातील विविध दोषांचे निर्हरण, पहिले जे 5 आहेत इथपर्यंत, तर दोषाचे निर्हरण केल्यासाठी. पुढचे जे 3 आहेत जे आपण रोधन, नियमन आणि दीपन, तर यामुळे काय होते, त्याची वीर्य वाढते म्हणलेलं आहे, तो बुभुक्षित होतो. औषध निर्माण करीत असताना पारदावर दिले जाणारे मौल्यवान शोधित धातूचे ग्रास, सुवर्ण ग्रास, वेगवेगळे सत्व, अभ्रक सत्व हे अष्टसंस्कारानंतर उत्तम रीतीने पारदात मिश्रित होतात. परिणामी औषधाची कारमुकता शतपटीने वाढते. काय म्हणलेलं आहे पहा, की औषधी निर्माण करीत असताना पारदावर दिले जाणारे मौल्यवान शोधित धातूंचे ग्रास, जे सुवर्ण ग्रास, वेगवेगळे सत्व आहे, हे उत्तम रीतीने मिश्रित होतात म्हणलेले आहे, आणि कारमुकता ही शतपटाने वाढते. अष्टसंस्कारित जे बुभुक्षित पारदाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याने सामावून घेतलेल्या धातूमुळे त्याच्या वजनात वाढ होत नाही. म्हणजे अष्टसंस्काराने पारदाची जरणशक्ती वाढते व अधिकाधिक औषधी त्यात सामावल्या जातात. या पारदावरील अष्टसंस्काराचा आपण अभ्यास करू. सर्व ग्रंथकारांनी अष्टसंस्कार क्रमाने सांगितले आहे, असले तरी त्याची वापरणी जाणारी द्रव्ये, कृती, कालावधी वेगवेगळा आहे. 1000 वर्षाच्या प्रायोगिक मंथनानंतर अशा पद्धतीचा भेद दिसून येणे स्वाभाविक आहे. मात्र संस्कार कर्माचा उद्देश सर्व ग्रंथात सारखाच दिसून येतो. अभ्यासाच्या सुकरतेच्या दृष्टीने सुप्रसिद्ध व रसशास्त्राचा आधारभूत ग्रंथ रसरत्न समुच्चय या ग्रंथाप्रमाणे पारदावरील अष्टसंस्काराचा सविस्तर अभ्यास करू. त्या अगोदर संपूर्ण अष्टसंस्कारात पारदावरील स्वेदन, प्रक्षालन आदी कर्मासाठी माध्यम म्हणून कांजीचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे वापरली जाणारी उपकरणे. म्हणजे आपण संस्कार द्यायलो
पारद संस्कार करायला तर उपकरणे कोणकोणती लागतात आपल्याला, डिव्हाइसेस. दोलायंत्र आहे, तप्त खल्वयंत्र, पातल यंत्र. जे पातन यंत्र आहे त्याच्यामध्ये 3 पाहिले होते आपण, ऊर्ध्व, अध आणि तिर्यक. घटयंत्र आहे, वस्त्र, शेगडी, चुलिका, कांजी. संस्कार उपयोगी द्रव्य जे आहे, साधन सामुग्री एकत्र केल्यानंतर पारदाच्या अष्टसंस्कारांना आरंभ करावा, कारण एकदा सुरू केलेल्या संस्कारात खंड पडता कामा नये. म्हणजे हे सगळं ठेवायला पाहिजे आपण म्हणलेलं आहे, कारण आपण एक संस्कार दिलं की लगेच दुसऱ्या ह्याच्यासाठी टाइम लागू नये. आता ह्याच्यामध्ये अष्टसंस्कार विधी पाहूया आपण. तर पहिल्यांदा दिलेले आहे स्वेदन संस्कार. आपण जे पहिले 8 आहेत ते पाहूया. तर त्याच्यामध्ये जे 1 नंबरचा आहे स्वेदन, त्याच्यामध्ये क्षारद्रव्य, अम्लद्रव्याच्या तसेच अन्य औषधी द्रव्याच्या साह्याने पारदाच्या दोलायंत्रात जे पाचन केले जाते त्याला स्वेदन संस्कार म्हणतात. सिम्पली आपण पहिल्यांदा काय केलं होतं, दोलायंत्र घेतलं होतं, खाली आपण द्रव्य टाकले होतं आणि वरी त्याचे जे वाफा निघू लागल्या ते वर हे होऊ लागले ना, म्हणजे एका प्रकारचं स्वेदनच हा संस्कार आहे. पारदावर केल्या जाणाऱ्या या संस्कारामुळे त्यातील मल शिथिल होतात म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे त्याची कृती दिलेली आहे. पहिले परिभाषा पाहिली आपण, नंतर कृती आहे. शुंठी आहे, मिरी आहे, पिंपळी, सेंदव, मोहरी, चित्रक, अद्रक, मुळा ही 8ही द्रव्ये प्रत्येकी पारदाच्या 116 प्रमाणात भावप्रकाश व प्रचलित मतानुसार घेऊन, हे म्हणजे जितके द्रव्य आहेत 8, शुंठी, मिरी, पिंपळी, सेंदव, मोहरी, चित्रक, अद्रक आणि मुळा. तर हे सगळे द्रव्य काय करायचं, पारदाच्या 1/16 टाइम्स घ्यायचं. नेक्स्ट आहे की कांजी बरोबर बारीक वाटावीत व त्यांचा कल्क तयार करावा आणि या कल्काचा द्रोणासारखा आकार करून त्यात पारा ठेवण्यासाठी खळग तयार करावा. तयार केलेल्या द्रोणाची जाडी अंगठ्या एवढी असावी, जेणेकरून द्रोणातून पारा कांजीत उतरणार नाही. कल्क सुकला हे पाहून प्रथम त्यात स्वेदन संस्कारासाठी पारा ठेवावा. त्यानंतर कल्काच्या 4ही बाजूंनी वड केळीच्या पानांनी वेढावे आणि तो पारदयुक्त द्रोण चौपदरी विणीच्या वस्त्रात बांधून त्याची पोटली तयार करावी. एक उत्तम भर्जित, इथे काय सांगितलेलं आहे, उत्तम भर्जित मृतपात्रात, लोहपात्रात प्रथम कांजी घेऊन त्यात दोलायंत्राची रचना करावी. दोलायंत्रास पारदयुक्त पोटली टांगावी. पात्राच्या बुडास पोटली चिटकणार नाही अशा पद्धतीने ती टांगावी. त्यानंतर दोलायंत्रावर चुलीवर ठेवावे, म्हणजे ते दोलायंत्राला चुलीवर ठेवायचं आणि सतत 3 दिवसापर्यंत मंद अग्नी द्यायची. कांजी आटू लागल्यास पात्रात नवीन गरम केलेली कांजी ओतावी, जेणेकरून कांजी सतत उकळत राहील. 3 अहोरात्र मंदाग्नी दिल्यानंतर पात्रातील पोटली बाहेर काढावी. युक्तीने व अलगदपणे पोटलीतून स्वेदन संस्कारित पारद मिळवावा. प्राप्त झालेला पारा प्रथम कोष्ण कांजीने व नंतर कोष्ण जलाने धुवून घ्यावा. पुढील संस्कारासाठी वापरला द्विपदरी वस्त्रातून गाळून घ्यावा. अशा पद्धतीने स्वेदन संस्कार. हे बघा फ्रेंड, असं असते. ही जी आहे ती पोटली आहे, इथे आपण ते द्रव्य टाकलेलं आहे आणि ते बांधून घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्वेदन संस्कारासाठी वापरली जाणारी द्रव्ये व त्यांचे प्रमाण यात मतांतर दिसून येते. उदाहरणार्थ रसप्रकाश सुधाकर कारांच्या मते कल्कद्रव्ये ही पारदाच्या अष्टमांश म्हणजे 1/8 प्रमाणात घ्यावीत. या संस्कारात वापरली जाणारी द्रव्ये ही सर्व ग्रंथात कटू, लवण, अम्ल, उष्ण, तीक्ष्ण गुणात्मक दिसून येतात. दोलायंत्रासाठी वापरले जाणारे यंत्र हे मृतपात्र, लोहपात्र, ताम्रपात्र असावे. अनेक ग्रंथकाराच्या मते आहे की मत आहे, पण आंबट कांजीची व पारदाची ताम्रावर रासायनिक क्रिया होते म्हणून ताम्रपात्र या संस्कारासाठी योग्य नाही. त्या मानाने लोहपात्राची कांजी बरोबर नगण्य अशी क्रिया होते. पारदा बरोबर रासायनिक प्रक्रिया होत नाही, परंतु जाड बुडाचे उत्तम अग्निक्षमत्व असणारे मृतपात्र सर्वोत्तम आहे. त्याचप्रमाणे चुलीवर लाकडी इंधनाचे साह्याने दिला जाणारा अग्नी हा अनियमित होऊ शकतो. त्यामुळे आजच्या काळात गॅस सिलेंडर सारख्या सहाय्याने दिला जाणारा अग्नी केव्हाही चांगला होतो. अशा पद्धतीने स्वेदन संस्कारानंतर पारदातील मलांना शैथिल्य प्राप्त होते, म्हणजे जे मल आहे त्याला शिथिलता येते आणि शिथिलता प्राप्त झालेल्या मलांना नष्ट करण्यासाठी पुढील संस्कार म्हणजे मर्दन करतात. आता मर्दन संस्कार म्हणजे काय असते नेमकं, की उक्त औषधे, अम्लवर्गातील द्रव्ये कांजीच्या साह्याने पारदाचे खल्वयंत्रात जे पेषण केले जाते, हे जे खल्वयंत्र दिसायला त्याच्यामध्ये पेषण करतो आपण, याला मर्दन म्हणतात. या संस्काराने पारदातील बहिर्मलाचा नाश होतो. कशाचा? बहिर्मलाचा. हे बघा फ्रेंड्स, इथे खल्वयंत्र दिसत आहे आणि ह्याचं आपण पेषण करतो. तर यामध्ये काय करतो आपण, मर्दनमध्ये गृहधून म्हणजे स्वयंपाकघरातील जे काजळी आहे, म्हणजे जेव्हा आपण चूल वगैरे पेटवलं ते धूर निघते ना, त्यालाच म्हणलेलं आहे. विटकरीचे चूर्ण, दही, गुळ, सेंदव व मोहरी ही द्रव्ये प्रत्येकी पारदाच्या 116 या प्रमाणात दगडी खोलंगी तप्त खल्वयंत्रात घेऊन पारदा बरोबर 3 दिवस सतत त्याचे मर्दन करायचं
आणि पूर्ण झाल्याच्या नंतर हे जे संस्कार आहे त्याच्यानंतर पारद कोष्णकांजीच्या साह्याने धुवून घ्यायचं आणि नंतर उष्ण जलाने पारदाचे प्रक्षालन करून द्विपदरी वस्त्रातून गाळून घ्यायचं. मर्दन संस्कारात वापरणारी द्रव्ये ही ग्रंथकारांनी वेगळी सांगितली, जसं की रसहृदय तंत्रामध्ये इतर द्रव्याबरोबर लोकरीची राख म्हणजे दग्धोरणा, तर रसेंद्र चिंतामणी या ग्रंथात लिंबाच्या रसात पारदाचे मर्दन करायला सांगितले आहे. या संस्कारात विशेषतः लोखंडी खलवयंत्राचा वापर करावा, कारण दगडी खल उष्णतेने फुटण्याची शक्यता असते. खलवयंत्रात खालून दिल्या जाणाऱ्या उष्णतेमुळे खलातील मिश्रण सुकवले जाते. अशा वेळी त्यात थोडी थोडी कांजी टाकावी, जेणेकरून मर्दन योग्य रीतीने करता येईल. या मर्दन संस्काराने स्वेदन संस्कारित शिथिल झालेल्या पारदातील बहिर्मल नष्ट होतात. आपण बघितलं होतं स्टार्टिंगलाच की मर्दनमुळे काय होते, बहिर्मल नष्ट होते. परंतु इतर काही ग्रंथकारांच्या मते या परिणामाबद्दल वेगळे दिसून येते. उदाहरणार्थ रस कामधेनु या ग्रंथात रसो भवेद वर्णी समप्रभाव म्हणजे पारद अग्निप्रमाणे प्रखर व प्रदीप्त होतो असा उल्लेख आहे. रसप्रकाश सुधाकरांच्या मते शुद्ध तमोरसह म्हणजेच पारद शुद्ध होतो. रसेंद्र चुडामती ग्रंथकारांच्या मते तदवणी शांत आहे म्हणजे पारदातील अग्नी शांत होते. परंतु या सर्व मतांमध्ये पारदातील बहिर्मलांचा नाश होतो हे रसरत्न समुच्चयकारांचे मत जास्त संयुक्तिक वाटते. आता थर्ड वाली प्रोसेस आपण बघू, मूर्छन संस्कार ज्याला आपण म्हणतो. तर मर्दन संस्कारानंतर सांगितलेल्या द्रव्याच्या साह्याने पारदाचे नष्टपिष्टत्व प्राप्त होईपर्यंत मिश्रणात घन स्वरूप येईपर्यंत खलवयंत्रात मर्दन करावे. या प्रक्रियेस मूर्छन संस्कार असे म्हणतात. या संस्काराने पारदातील नागवंगादी भूमिज व कंचुकी दोष नष्ट होतात. किती इम्पॉर्टंट आहे बघा. काय म्हणले, पारदादी नष्टपिष्टत्व प्राप्त होईपर्यंत म्हणजे घनस्वरूप येईपर्यंत त्याला खलवयंत्रामध्ये मर्दन करायचं आहे. आणि जे आपण वेगवेगळे हे बघितले होते त्याच्यामधले दोष जसं की नागवंग, भूमीज, कंचुकी हे दोष नष्ट होतात म्हणलेलं आहे. याच्यामध्ये क्रिया कोणकोणती सांगितलेली आहे तर सांगितलेलं आहे की मर्दन संस्कारित पारद दगडी लोखंडी खलात घेऊन त्यात पारदाच्या प्रत्येकी 116 प्रमाणात कुमारी स्वरस, त्रिफळा चूर्ण, त्रिचित्र कमूळ चूर्ण टाकून मर्दन करावे. मर्दन करीत असताना संपूर्ण मिश्रणाला घनत्व प्राप्त झाले असता पारदास नष्टपिष्टत्व प्राप्त झाले असे म्हणतात. मर्दनासाठी तप्त खलवयंत्राचा उपयोग करावा. नष्टपिष्टत्व प्राप्त झालेल्या पारदास कांजीने युक्तीने धुवून घ्यावे व पुन्हा त्यात वरील नवीन द्रव्य टाकून नष्टपिष्टत्व येईपर्यंत मर्दन करावे. ही क्रिया 7 वेळा केल्यानंतर पारदावरील मूर्छन संस्कार पूर्ण होतो म्हणलेला आहे. मूर्छन संस्कारात पारदाचे कुमारी स्वरसाबरोबर मर्दन केल्याने मलदोष, त्रिफळा चूर्णाबरोबर मर्दनाने वणीदोष व त्रिचित्र कमुळाने विषदोष नष्ट होतात. म्हणून या द्रव्यांनी 7 वेळा पारदास मूर्छित केल्याने तो दोषरहित होतो. इतर काही ग्रंथांमध्ये मूर्छना संस्कारासाठी मेषशृंगी, काकमाची, अर्कक्षीर, मोहरी, आरगवत, अंकोल, टंकन, त्रिकटू इत्यादी द्रव्यांचा वापर करण्यासाठी सुचवले आहे. त्याचप्रमाणे मूर्छित पारा पुन्हा प्राप्त करण्यासाठी विद्याधर यंत्र, भूधर यंत्र यांचा उपयोग करण्याविषयी सूचित केले आहे. मूर्छना संस्काराचे फलित म्हणजे पारदातील त्रिदोषांचा नाश होतो. रसप्रकाश सुधाकरांच्या मते म्हणजे पारदातील सप्तकंचुकी दोषाचा नाश होतो. हे लक्षात ठेवा. कोणतं बघितलं होतं, मूर्छना. नेक्स्ट आहे उत्तापन. आता उत्तापन मध्ये काय दिलेलं आहे, स्वेदन आदी संस्कारांनी नष्टपिष्टत्व प्राप्त झालेला व मूर्छित झालेला पारा पुन्हा मूळ स्वरूपात मिळवण्याच्या क्रियेस उत्तापन म्हणतात. काय म्हणलेलं आहे, जे नष्टपिष्टत्व झालेलं होतं त्याला जे घन स्वरूप प्राप्त झालं होतं आणि मूर्छित झालेला जो पारा होता तो मूळ स्वरूपात पुन्हा मिळवण्याच्या क्रियेला उत्तापन म्हणतात. आणि या संस्काराने पारदाची मूर्छन संस्काराने निर्माण झालेले दोष नष्ट होतात म्हणलेले आहे. मूर्छन संस्कारात तर नष्टपिष्टत्व प्राप्त झालेला पारा, त्याचप्रमाणे स्वेदन, आतप, शालन, वस्त्र निष्पीडन इत्यादी क्रियांनी मूर्छित पारा हा यंत्राच्या साह्याने पातन करून मूळ स्वरूपात मिळवावा. दोलायंत्राच्या साह्याने कांजित स्वेदन करून किंवा दगडी खलात उष्ण जलाच्या साह्याने प्रक्षालन करून पारा पुन्हा प्राप्त करावा. उत्पादन संस्कारासाठी जे उत्तापन संस्कार आहे त्याच्यासाठी डमरूयंत्र, दोलायंत्र, दगडी खलाचा उपयोग करता येतो. पारदाचे क्षालन उष्ण कांजित पुन्हा पुन्हा करावे लागते. या संस्कारानंतर त्याच्या वजनात घट होते. उत्तापन संस्काराचे विशेष फलित म्हणजे पारदातील पुतिदोष, नाकवंगादी दोष नष्ट होतात. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पातन संस्कार. उक्त औषधी द्रव्यांबरोबर पारदाचे मर्दन करून ऊर्ध्व अधः तिर्यक पातन यंत्राद्वारे पारद पुन्हा प्राप्त करणे या प्रक्रियेस पातन संस्कार म्हणतात. या संस्कारामुळे पारद स्थितीत नागवंगादी धातूच्या संपर्काने उत्पन्न झालेल्या कंचुकी दोषांचा नाश होतो व कृत्रिम दोषापासून पारद मुक्त होतो. प्रत्यक्षात तिन्ही पातन संस्कारात पारद उडवण्याची जरी प्रक्रिया असली तरी प्रत्येक संस्कारात वापरण्यात आलेली औषधी द्रव्ये मात्र वेगवेगळी आहेत. हा पातन संस्कार पुढील प्रमाणे 3 पद्धतीचा आहे: ऊर्ध्व पातन, अधः पातन, तिर्यक पातन. जे पहिला आपण
पाहणार ऊर्ध्वपातन. त्यामध्ये उत्पादित पारद व त्याच्या 1/4 प्रमाणात शुद्ध ताम्र चूर्ण एका खलात एकत्र घोटून त्याची पिष्टी करावी म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे की जे पारद आहे त्याच्या 1/4 प्रमाणामध्ये शुद्ध ताम्र चूर्ण घ्यायचं एका खलामध्ये, त्याला घोटून त्याची पिष्टी करायची आहे. त्यानंतर ऊर्ध्वपातन यंत्राची रचना करावी व खालील हंडीत ही पिष्टी ठेवावी म्हणलेलं आहे. वरच्या हंडीवर ओले वस्त्र ठेवावे. आपण जे ऑलरेडी पाहिलं होतं पातन यंत्र त्यामध्ये दिलेलं आहे तेच सेम प्रोसेस आहे. त्यानंतर खालील हंडीत तीव्र अग्नी द्यावा जेणेकरून पारद बाष्पीभवन होऊन वरील हंडीच्या आतील बाजूस चिटकेल. पात्र जेव्हा स्वांग शीत होते, स्वतः शीत होऊन जाते, त्यानंतर संधिबंद करून वरच्या हंडीतील पारा परत मिळवावा व पुन्हा अगोदरच्या प्रमाणात ताम्रपिष्टी तयार करावी. हाच विधी पुन्हा पुन्हा करावा. असे हे ऊर्ध्वपातन एकूण 3 वेळा केले असता पारदातील नागवंगादी दोषांची ताम्राशी प्रक्रिया होऊन नागवंगादी दोषरहित पारद वेगळा होतो. ऊर्ध्वपातन संस्कारासाठी डमरू यंत्र, विद्याधर यंत्राचा देखील वापर करता येतो. आयुर्वेद प्रकाशकारांनी शुद्ध ताम्र चूर्णाऐवजी सस्यक व सुवर्ण माक्षिक उपयोग पारदाबरोबर मर्दनासाठी सांगितला आहे. परंतु ही दोन्ही द्रव्ये ताम्रधातूचेच उपधातू आहेत. त्यामुळे ताम्राची खनिज वापरण्यापेक्षा शुद्ध स्वरूपातील ताम्राचा उपयोग करणे कधीही संयुक्तिक आहे. नेक्स्ट आहे अधपातन. तर अधपातन मध्ये ज्या द्रव्याचे अधपातन करायचे आहे त्या द्रव्यांचा लेप वरच्या हंडीला आतील बाजूस करून खालच्या हंडीत पाणी भरावे व दोन्ही हंड्याच्या मुखात संधिबंधन करावे. वरील हंडीच्या भोवती रानशेण्याचा अग्नी द्यावा. वरच्या हंडीतील द्रव्यांमधील पारदाचे खालच्या हंडीतील जलात पातन करणे या प्रक्रियेस अधपातन असे म्हणतात. याची कृती काय दिलेली आहे? हिरडा, बेहडा, आवळा, शिग्रुत व अपामार्ग चूर्ण, सेंध व मोहरी ही द्रव्ये प्रत्येकी पारदाच्या 1/16 प्रमाणात तप्त खल्व यंत्रात घेऊन पारदाबरोबर कांजीच्या साह्याने नष्टपिष्टत्व सूक्ष्मत्व येईपर्यंत घोटावे. नंतर त्याचा लेप अधपातन यंत्रातील वरच्या हंडीच्या आतील बाजूस करावा. खालच्या हंडीत गळ्यापर्यंत पाणी भरावे. औषधी द्रव्यांनी लिप्त अशा वरील हंडीचे मुख उलटे करून खालच्या हंडीच्या मुखावर ठेवावे व त्या ठिकाणी संधिबंधन करावे. नंतर खालील हंडी जलयुक्त जमिनीत राहील एवढा खड्डा खणून ते यंत्र खड्ड्यात ठेवावे जेणेकरून औषधी लिप्त उलटी हंडी जमिनीवर राहील. वरच्या हंडीच्या चारही बाजूंनी रानशेण्यांची रचना करावी व गजफूट मिळेल एवढा अग्नी द्यावा. त्यामुळे वरच्या हंडीतील द्रव्यांतून पारद सुटा होतो व तो जमिनीवर ठेवलेल्या खालच्या हंडीतील पाण्याशी तळाशी अधपातन प्रक्रियेने जमा होतो. अशा पद्धतीने अधपातन यंत्र स्वांगशीत झाल्यानंतर खालच्या हंडीतील पारा जमा करावा व हीच क्रिया 7 वेळा करावी. रसरत्न समुच्चयकारांनी अधपातित पारा सर्व दोषी मुक्त असतो असे सांगितले आहे. रसरत्न समुच्चय याच ग्रंथात वर्णन केलेल्या अधपातनाच्या दुसऱ्या पद्धतीत पारदाच्या 1/16 प्रमाणात हरिद्रा, अंकुल, अम्लतास, फलमज्जा, कुमारी, त्रिफळा, चित्रकमूळ, तांदूळ, जा, पुनर्नवा, हिंग, सैंधव, मध, उर्वरित चतुर्लवण, सर्पाक्षी, जंगली कारले, व्रणग्नी, वटत्वक, जिरे ही द्रव्ये प्रत्येकी घ्यावीत. कांजीसह तप्त खल्व यंत्रात पारदाबरोबर नष्टपिष्टत्व प्राप्त होईपर्यंत मर्दन करावे व यापूर्वी वर्णन केलेली अधपातनाची प्रक्रिया 7 वेळेस करावी. अशा पद्धतीने अधपातन संस्काराने प्राप्त झालेला पारा हा सर्व दोषमुक्त असून रसायन कार्यासाठी सिद्ध होतो. या संस्कारासाठी दीपक यंत्राचा उपयोग करता येतो. नेक्स्ट आहे तिर्यक पातन यंत्र. इथे बघा फ्रेंड्स, जे अधपातित पारदाच्या 1/4 प्रमाणात धान्याभरक घेऊन कांजीच्या साह्याने खल्व यंत्रात नष्टपिष्टत्व येईपर्यंत मिश्रण घोटावे. तिर्यक पातन यंत्राच्या एका घटात तळाशी हे मिश्रण ठेवावे व त्या घटास मुखावर शराव ठेवून मुलतानी मातीने संधिबंधन करावे. दुसऱ्या घटात शीतल जल घ्यावे, तोही घट शरावाने आच्छादित करावा. दोन्ही घटांना जोडणारी एक तिर्यक नलिका असावी. त्यानंतर पारदयुक्त घट चुलीवर ठेवून त्यास 4 प्रहर क्रमाग्नी द्याव्या जेणेकरून जलयुक्त घटात तिर्यक पतित पारा जमा होतो. तिर्यक पातन संस्कारानंतर पारदास वनिसहत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे पारदातील सर्व दोषाचा नाश होऊन पारा देहसिद्धी, रसायन कार्य व दुसाध्य व्याधी नाशनासाठी सिद्ध होतो. आतापर्यंत आपण अभ्यास केलेल्या 5 स्वेदादी संस्कारामुळे पारदातील सर्व दोषांचे निर्हरण होते. अर्थात आतापर्यंत पाहिलेले संस्कार हे पारदाचे शोधन संस्कार होते. म्हणजे पारदावर केलेल्या या स्वेदादी संस्कारामुळे पारदातील दोष नष्ट होतातच, त्याचबरोबर पारदास क्लैबत्व, नपुंसकत्व, शैथिल्य प्राप्त होते. या शैथिल्यामुळे पारद कोणत्याही प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. पारदास पुन्हा त्याचे वीर्यत्व प्राप्त करून देण्यासाठी व त्यात नवीन गुणांचे आदान करण्यासाठी पुढील संस्कार केले जातात. आता आपण त्यांचा अभ्यास करू. जे 6 नंबरचा संस्कार आहे
रोधन, ज्याला आपण बोधन संस्कार म्हणतो, स्वेदन आदी संस्कारात पारदात निर्माण झालेले क्लेबत्व व शैथिल्य नष्ट करण्यासाठी जो संस्कार केला जातो त्याला रोधन संस्कार असे म्हणतात. त्यामध्ये सृष्ट यंबुजात म्हणजेच सैंधवयुक्त जलात 1:5 प्रमाणात पातन संस्कारित पारा 3 दिवस एका कुंभात बुडून ठेवला असता पारदावरील रोधन बोधन संस्कार सिद्ध होतो. या सैंधवयुक्त जलात पादाचे स्वेदन केले असताना देखील बोधन संस्कार पार पाडतो. सुरुवातीला केलेल्या 5 संस्कारामुळे पारदात मंदता शंडता निर्माण होते. पारद मरणासन्न झालेला असतो, परंतु या रोधन बोधन संस्काराने पारदात वीर्योत्कर्ष होतो. त्यास मुख निर्माण होते. पारद बुभुक्षित भुकेलेला होतो. त्यामुळे सुवर्णादी मौल्यवान धातूंचा ग्रास पारदास उत्तम रीतीने देता येतो. या संस्कारात मुखकरण असेही म्हणतात. काय म्हणतात? मुखकरण. नियमन संस्कार, तर याच्यामध्ये रोधन संस्काराने पारदास पुन्हा वीर्यत्व प्राप्त होते. परिणामी पारा अधिक चपल होतो. पारदाच्या या चापल्यामुळे नियंत्रण आणण्यासाठी जो स्वेदन संस्कार करतात त्याला नियमन संस्कार म्हणतात. नियमान किंवा संनियमन असेही म्हणतात. करकोटी, काकडशिंगी, सर्पाक्षी, वृश्चिक नावाचे गवत, श्वेत पुनर्नवा, नागरमोथा, भृंगराज ही सर्व द्रव्ये पारदाच्या संभाग घेऊन कांजी जलाच्या साह्याने त्याचा कल्क तयार करावा. तयार केलेली कल्कात खळगा तयार करून त्यात बोधन संस्कारित पारा ठेवावा. चोपदरी वस्त्रात, चौपदरी जे वस्त्र आहे त्याच्यामध्ये पोटली बांधून 3 अहोरात्र म्हणजे 12 प्रहर त्यास कांजी स्वेदन करावे. संस्कारोत्तर पारा कोष्ण कांजी व कोष्ण जलाने धुवून घ्यावा. या संस्कारास नियमन संस्कार असे म्हणतात. याने पारदातील चापल्य नष्ट होते म्हणलेले आहे. सर्पाक्षी, लसूण, सैंधव, भृंगराज, करकोटी, चिंच ही द्रव्ये प्रत्येकी पारदाच्या 1/16 प्रमाणात घ्यावी. कांजीच्या साह्याने त्यांचा कल्क बनवून त्यात रोधन संस्कारित पारा दोलायंत्राच्या साह्याने कांजीत 3 दिवस स्वेदन करावे. या प्रक्रियेस पारदातील चपलता नष्ट होते. रससार या ग्रंथात रोधन संस्काराने पारदास वनी मित्रत्व प्राप्त होते असे वर्णन आढळते. दीपन संस्कार, निरनिराळे धातू, खनिज व वनस्पती द्रव्यासह पारदास ग्रासार्थी व बुभुक्षित बनवण्यासाठी 3 दिवस घटात स्वेदन केले जाते. त्या संस्कारात दीपन म्हणतात. दीपन काय म्हणतात? जे 8 नंबरचं आहे. तर जे वेगवेगळे धातू, खनिज, वनस्पती द्रव्यासह पारदास ग्रासार्थी व बुभुक्षित बनवण्यासाठी 3 दिवस घटात स्वेदन केले जाते त्याला दीपन म्हणतात. हे बघा फ्रेंड, यवक्षार, सज्जिशार, टंकन, सेंदव, भूखक, चित्रक, मूळ, शिग्रुत्व, राई, वचा, अम्लवेतस, सामुद्र लवण, बीड लवण, सौरचल, रोमक लवण जे आहे, काळी मिरी, नेपालीय शुद्र ताम्रचूर्ण ही सर्व द्रव्ये मिळून पारदाचा संभाग घेऊन खल्वयंत्रात कांजी लिंबूचा रस टाकून घोटावे. नष्टपिष्टत्व प्राप्त झाल्यानंतर दोलायंत्राच्या साह्याने कांजीत 3 दिवस सेवन करावे व पातन संस्काराने पारद पुन्हा प्राप्त करावा. या संस्कारास दीपन संस्कार असे म्हणतात. दीपन संस्कारामुळे पारद पूर्णतः बुभुक्षित, वीर्यवान व सुवर्णासारख्या धातूंशी ग्रासार्थी होतो. नेक्स्ट आहे 9 नंबरचं अनुवासन संस्कार. पारदावर अष्टसंस्कार केल्यानंतर रसरत्नकार आनंदकंद पारदा संहिता या ग्रंथामध्ये अनुवासन हा 9वा संस्कार करण्याचे प्रतिपादित केले आहे. या ग्रंथकारांच्या मते अनुवासन संस्कारानंतर पारदातील सप्तकंचुकी दोष नष्ट होतात. हा पारा खऱ्या अर्थाने विशुद्ध स्वरूपात प्राप्त होतो. अष्टसंस्कारित पारा जंभीर रस जे आहे त्यामध्ये 1 दिवस उन्हात ठेवला असता अनुवासन संस्कार सिद्ध होतो. पारद संस्काराच्या ज्या ज्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांचे प्रमाण दिले जात नाही त्या ठिकाणी ती द्रव्ये प्रत्येकी 1/16 जे पारदाच्या 1/16 प्रमाणात घ्यावी असे आयुर्वेद प्रकाशकारांचे मत आहे. नेक्स्ट आहे पारद संस्कारांतर्गत अग्निसंस्कार. पारद संस्कारात 3 दिवस स्वेदन संस्कार करणे शक्य नसल्यास कमीत कमी 1 दिवस तरी करावा म्हणलेला आहे. 3 दिवस जर नसेल तर या स्वेदन संस्कारात अतितीक्ष्ण अग्नीचा वापर करू नये हे लक्षात ठेवा. मेन पारद गती, आतापर्यंत आपण सगळे त्याचे संस्कार वगैरे पाहिलेले आहे, अष्टदोष वगैरे पाहिले आहे, सप्तकंचुकी दोष हे सगळं पाहिले. आता गती पाहूया आपण. प्रत्यक्षात पारदाचा औषधात उपयोग करण्यापूर्वी त्यावर शोधनादी संस्कार केले जातात. या शोधन अष्टसंस्कारामध्ये क्षालन, मर्दन, स्वेदन इत्यादी विविध संस्कार केले जातात. मुळातच पारदाचा चांचल्य हा गुण आहे. विविध संस्कारामुळे अशुद्ध स्वरूपातील पारदास विशुद्ध संस्कारित स्वरूप प्राप्त होईपर्यंत त्याच्या वजनात घट येते. मूळ वजनाच्या अष्टमांश प्रमाणात संस्कारित पारा प्राप्त होतो. वजनात होणारी ही हानी विविध कारणांनी होती. कितीही काळजी घेतली तरी वजनात घट घडून आणणाऱ्या कारणांना पारद गती असे म्हणतात. पारदाच्या अशा 5 गती वर्णन केलेल्या आहेत. जलगती, हंसगती, मलगती, धूमगती, जीवगती या 5 पारद गती असून
पहिल्या 4 गती दृश्य आहेत, म्हणजे हे पहिल्या 4 आपल्याला दिसतात, मात्र 5वी जीवगती ही अदृश्य आहे. याचा सविस्तर अभ्यास आपण येथे करणार आहोत. जलगती म्हणजे स्वेदन, मर्दन, मूर्छनादी संस्कारानंतर पारदाचे कांजी उष्ण जलात प्रक्षालन धावन केले जाते. ही क्रिया करताना पारदाचे छोटे छोटे कण जलात विखुरले जातात. ते जर पुन्हा मिळवता आले नाहीत तर पारदाच्या वजनात घट येते. अशा वेळी संस्कारित पारा पूर्ण धुवून झाला असता प्रक्षालित द्रव्य स्थिर ठेवावे, म्हणजे तळाशी जमलेला पारा पुन्हा युक्तीने प्राप्त करता येते. नेक्स्ट आहे हंसगती. खल्वयंत्रामध्ये विविध औषधींनंतर पारदाचे मर्दन करताना एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतत असताना त्याचे काही कण बाहेर उडतात. त्यामुळे पारदाच्या वजनात घट येते. पारदाचे उडणारे हे कण हंसप्रमाणे पांढरे शुभ्र व चटकन उडणारे असल्याने त्याच्या या गतीस हंसगती म्हणतात. हंसगतीमुळे पारदाच्या वजनातील घट टाळण्यासाठी एका पात्रातून दुसऱ्या पात्रात ओतताना, खलात मर्दन करताना त्यातील प्लास्टिक टब यासारखे पसरट मोठे पात्र घ्यावे, जेणेकरून उडणारा पारा टबमध्ये पडेल व पुन्हा प्राप्त होईल. वजनातील घट टाळता येईल. नेक्स्ट आहे मलगती. आपण पारद दोषाचा अभ्यास केला आहे. पारदातील मलरूप दोष नष्ट करण्यासाठी, मलनिष्काशनासाठी मर्दन, पातनादी विविध संस्कार केले जातात. पारदातील मलभागाबरोबर त्यातील पारदाचाही काही अंश नष्ट होतो. परिणामी वजनात घट येते. वजनातील घट टाळण्यासाठी मर्दन, पातनादी संस्काराची पूर्वकर्म शास्त्रोक्त व विधिवत करावी, म्हणजे पारदाच्या या मलगतीवर नियंत्रण ठेवता येते. धूमगती. पारदावर केल्या जाणाऱ्या शोधन अष्टसंस्कारांमध्ये उष्णता द्यावी लागते, अर्थात अग्निसंस्कार केला जातो. चांचल्य असणाऱ्या पाऱ्यास उष्णता दिल्याने तो उडतो. त्याचा उडून जाणाऱ्या या गतीस धूमगती असे म्हणतात, धुराप्रमाणे उडतो म्हणून. त्यामुळे पारदाच्या वजनात घट येते आणि ही घट टाळण्यासाठी उष्णतेचे अपेक्षित प्रमाण, यंत्राचे संधिबंधन व वायुरूपातील पारदाचे आर्द्र वस्त्राच्या साह्याने शीतीकरण इत्यादीकडे लक्ष द्यावे लागते. जीवगती. अगोदर वर्णन केलेल्या 4ही गतीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवल्यास पारदाती होणारी घट नियंत्रित करता येते. मात्र कितीही दक्षता बाळगली तरीही पारदाच्या वजनात संस्कारांती घट होते. याचे कोणतेही संयुक्तिक कारण देता येत नाही, त्यामुळे या गतीस जीवगती म्हणतात. नेक्स्ट आहे पारद बंध. पारदावर सामान्य विशेष शोधन अष्टसंस्कार जरी केले तरी त्यास हातात पकडणे अशक्य आहे. याचे कारण म्हणजे पारदात असणारी चंचलता होय. पारद गतीचा अभ्यास करताना पारदाच्या चंचलतेविषयी विवेचन केले आहे. चांचल्यामुळे औषधी निर्माणात नुसता पारा उपयोगात येत नाही, त्याचप्रमाणे केवळ संस्कारित पारा पोटात घेता येत नाही. यालाच पारदाचे दुर्ग्रहत्व असे म्हणतात. दुर्ग्रहत्व. औषधी निर्माणात उपयोग करण्यापूर्वी त्याचे चांचल्य व दुर्ग्रहत्व हे स्वरूपात्मक व सेवनात्मक दोष नष्ट करणे आवश्यक असते. थोडक्यात पारदास बांधणे आवश्यक असते. त्यासाठी केल्या जाणाऱ्या काही संस्कारास बंध असे म्हणतात. रसौषधी निर्माणाचा पाया असणाऱ्या अशा या बंधांचा आपण उदाहरण अभ्यास करूया. यामध्ये दिलेला आहे. पहिला आहे हटबंध. पारदावर विधिवत शोधन संस्कार न करता त्याचे जे बंधन केले जाते त्यास हटबंध असे म्हणतात. म्हणजे शोधन संस्कार विधिवत नाही करायचा तर त्याला हटबंधन. हटबंधित पारद सेवनामुळे मृत्यू संभवतो, विविध व्याधी निर्माण होतात. त्यामुळे हटबंधावरून पारदाच्या शोधन संस्काराचे महत्त्व लक्षात येते. नेक्स्ट आहे आरोटबंध. पारदाचे सम्यक विधीपूर्वक शोधन करून त्याचे बंधन केले असता त्यास आरोटबंध असे म्हणतात. आरोटबंधित पारा क्षेत्रीकरणामध्ये श्रेष्ठ व रसायन आहे. या पारदाचा औषधी निर्माणात उपयोग केल्याने हळूहळू व्याधींचा नाश होतो. नेक्स्ट आहे आभासबंध. चांचल्य व दुर्ग्रहत्व हे पारदातील स्वभावतः असणारे गुण आहेत. चांचल्य दूर करण्यासाठी पारदास विविध धातू वनस्पतीच्या भावना देऊन व पुटपाक करून तो बंधित केला जातो, त्यास आभासबंध म्हणतात. थोडक्यात नैसर्गिक गुणामध्ये होणाऱ्या परिवर्तनास आभास असे म्हणतात. जसे की उदाहरणात दिलेले आहे. रसचिंतामणी या ग्रंथानुसार पारदास लाजाळू स्वरूपाच्या 7 भावना देऊन कुक्कुटपूट दिले असता पारदाचे भस्म तयार होते. या बंधाद्वारे पारदाचे चांचल्य नष्ट करून पारद भस्म औषधी निर्माणात वापरता येते. नेक्स्ट आहे क्रियाहीन बंध. सम्यक विधीपूर्वक शोधित पारदाचे अशोधित लोहादी धातू समवेत बंधन करणे यालाच क्रियाहीन बंध असे म्हणतात. क्रियाहीन बंधित पारद सेवन करताना अपत्य करणे आरोग्यास हानिकारक आहे. पूर्ण पथ्य केल्यास असा पारा आरोग्यास हितकारक आहे म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे जे पिष्टिका बंध आहे. पारदाचे तीव्र उन्हात बलपूर्वक मर्दन केले असता नवनीत रूपी पिष्टे तयार होते. या क्रियेलाच पिष्टिका बंध असे म्हणतात व त्या मर्दन संस्कारातील पारदास पिष्टिबद्ध पारद असे म्हणतात. पिष्टिकाबद्ध पारा दीपण व पाचन कर्म करणारा आहे. या बंधात प्रखर सूर्यकिरणांचे विशेष महत्व आहे. नेक्स्ट आहे क्षारबंध. शंख, शुक्ती, वराटिका, प्रवाळ, मुक्ता इत्यादी द्रव्याच्या भस्मासह पारदाचे मर्दन केले असता पारा क्षारबंधित होतो. असा पारा दीपण बल्य शूलनाशक आहे. खोटबंध.
पारदास गुटी स्वरूप व अग्नी स्थिरता प्राप्त करून देणाऱ्या बंधास संस्कारात खोटबंध असे म्हणतात. या गुटीस तीव्र अग्नीवर दमन केल्यास, उष्णता दिल्यास ती हळूहळू नष्ट होते. खोट बंधित पारदास सेवनामुळे सर्व प्रकारच्या व्याधीचा नाश होतो. नेक्स्ट आहे पोटबंध. विधीपूर्वक शोधित पारद व गंधकाची कजली तयार करावी. गोघृत लावलेल्या लोखंडी पळीत कजलीस उष्णता देऊन ती चिखलाप्रमाणे झाल्यानंतर गोघृत लावलेल्या केळीच्या पानांमध्ये दाबून थंड करावी. केळीच्या पानात जे पापडासारखा कडक पदार्थ तयार होतो त्यास पोटबंध असे म्हणतात. पोटबंध म्हणजे परपटी. कजली बंधाप्रमाणे हा आधुनिक दृढबंध आहे. याचा उपयोग आबाल वृद्धांना होणाऱ्या व्याधी दूर करण्यासाठी होतो, जसे की उदाहरणार्थ रसपरपटी, पंचामृत परपटी. कल्कबंध. स्वेदन, मर्दन आदी संस्कारानंतर पारदास चिखल स्वरूप पंकरूप प्राप्त होते, त्यास कल्कबंधित पारद असे म्हणतात. अशा प्रकारे कल्कबंधित पारा ज्या योगाबरोबर वापरला जातो त्या योगानुसार फलदायी ठरतो, उदाहरणार्थ रसपंक. नेक्स्ट आहे कज्जली पंक. कज्जली बंध. शुद्ध पारा व शुद्ध गंधक दडी हलात एकत्र घोटून काजळाप्रमाणे कृष्णवर्णिक, लक्ष्ण व निश्चंद्र असा जो पदार्थ तयार होतो त्यास कजलीबंध पारद असे म्हणतात. कजलीचा प्रत्यक्ष औषध म्हणून वापर न करता विविध रसौषधीमध्ये योगवाही द्रव्य म्हणून केला जातो. नेक्स्ट आहे सजीव बंध, ज्याला आपण म्हणतो. मारण करूनही जे भस्मीभूत होऊन जो पारा उष्णता दिली असता उडून जातो, अग्निस्थायी नसतो, अशा पारद भस्मास सजीव बंध असे म्हणतात. सजीवबंध पारा सेवनास अयोग्य आहे. निर्जीव बंध. अभ्रक जारीत, गंधक जारीक पारद्याचे भस्म केले असता त्या बंधास निर्जीव बंध असे म्हणतात. मृतबंध या नावानेही ओळखला जातो. निवृत्त पारद भस्मालाच निर्जीव पारद बंध असे म्हणतात. हे व्याधीनाशक आहे म्हणलेले आहे, सर्व व्याधीनाशक. निर्जीव बंध निर्बीज बंध. शुद्ध पारदात त्याच 1/4 प्रमाणात शुद्ध सुवर्णाची जारणा करावी. अशा सुवर्ण जारीत पारदाच्या समान मात्रेत शुद्ध गंधक घालून मर्दन करावे व पिष्टी बनवावी. पिष्टीच्या पुन्हा संभाग शुद्ध गंधकासमोर शराव संपुटात ठेवून क्रमाग्नी द्यावा व पारदास भस्मीभूत करावे. या पद्धतीने पारद भस्म करण्याच्या प्रक्रियेस निर्बीज बंध असे म्हणतात. आणि निर्बीज बंध पारा सर्व रोगनाशक आहे म्हणलेले आहे. सबीज जो आहे बंध. शुद्ध पारदास संभाग अभ्रक सत्व, सुवर्ण, रजत, ताम्र, कांत, लोह याची जारणा करून पिष्टी बनवावी. ही पिष्टी 6 पट गंधका समवेत शराव संपुटात ठेवून विधीपूर्वक क्रमाग्नी देऊन भस्म करावे. या क्रियेस सजीव बंध बनतात. रसरत्न समुच्चय या बंधाचे वर्णन विपुल प्रभावी असे केले आहे. नेक्स्ट आहे शृंखला बंध. हिरा, वैक्रांत आदी रत्नांसमवेत केलेले पारद भस्म तसेच धातू, गंधक, वनस्पती या समवेत केलेले पारद भस्म समान मात्रेत घेऊन त्याचे सम्यक मर्दन करावे. अशा प्रकारे 2 पद्धतीने भस्मीभूत केलेल्या पारदाच्या मिश्रणास शृंखला बंध म्हणतात. 2 प्रकारच्या पारद भस्मांचे परमाणू साखळीप्रमाणे परस्परांमध्ये मिसळल्याने या बंधास शृंखला बंध म्हणतात. शृंखला बंधित पारद पूर्ण शरीरावर वेगळे व्याप्त होऊन शरीरास लोहवत दृढता देतो व जरा व्याधी नष्ट करतो. त्याचे ज्ञान केवळ शंकरास असल्यास रसरत्न समुच्चयात उल्लेख मिळतो. नेक्स्ट आहे धृतीबंध. शुद्ध पारदावर बाह्य धृती संस्कार करून शास्त्रोक्त विधीनुसार त्याचे बंधन मारण संस्कार करावा. यास पारदाचा धृतीबंध म्हणतात. मात्रा. धृतीबंध पारद राईच्या 1/4 मात्रेत सेवन केल्यास दुःसाध्य व्याधी नष्ट होतात म्हणलेले आहे. बालक बंध. समान भाग शुद्ध अभ्रक शुद्ध पारदासमवेत जारीत करून त्याचे भस्म तयार करण्याच्या प्रक्रियेस बालक बंध म्हणतात. बालकबद्ध पारक विधीत योग्य अणुपणाबरोबर सेवन केल्यास रसायन भावी व्याधींचा अपहर्ता आणि विभिन्न रोगाचे उपद्रव व अरिष्ट लक्षणे नष्ट होतात. नेक्स्ट आहे कुमारबंध. विभाग शुद्ध अभ्रक शुद्ध पारदासह जारीत करून त्याचे भस्म तयार करण्याच्या प्रक्रियेस कुमारबंध म्हणतात. कुमारबद्ध पारद 1 तंडूल मात्रेमध्ये 21 रात्री सेवन केल्याने कुष्ठादी पापरोग नष्ट होतात, तसेच रसायन कर्म देखील घडते. तरुण बंध. 4 भाग शुद्ध अभ्रक शुद्ध पारदासमवेत जारीत करून त्याचे भस्म तयार करण्याच्या प्रक्रियेस तरुण बंध म्हणतात. तरुणबद्ध पारद 7 रात्रीपर्यंत सेवन केल्यास सर्व रोगनाशक, रसायन व बलवीर्य प्रदाता आहे. नेक्स्ट आहे वृद्धबंध. शुद्ध पारदामध्ये त्याच्या 6 पट शुद्ध अभ्रक जारीत करून पारद भस्म तयार करण्याच्या प्रक्रियेस वृद्धबंध म्हणतात. वृद्धबंध पारदाचा उपयोग देहसिद्धी तसेच लोहसिद्धीसाठी केला जातो. नेक्स्ट आहे मूर्तिबंध. सोमवल्ली, ब्राह्मी इत्यादी दिव्य वनस्पतीच्या साह्याने अभ्रक जारणेशिवाय तीव्र अग्नी सहन करू शकणारे पारदाचे भस्म बनवणे म्हणजे मूर्तिबंध होय. मूर्तिबंध पारद भस्म तीव्र अग्नी दिल्यानंतरही उडून जात नाही. सर्व प्रकारच्या रोगांवर याचा विलक्षण प्रभाव दिसून येतो.
नेक्स्ट आहे जलबंध. शिलातोयाप्रमाणे विशेष द्रवाचा उपयोग करून जेव्हा पारदाचे बंधन केले जाते तेव्हा त्यास जलबंध असे म्हणतात. शिलातोयातील गंधक व हरतालामुळे पारदाचे बंधन सोपे होते. जलबद्ध पारदाचा उपयोग जरा व मृत्यूनाशासाठी होतो. नेक्स्ट आहे अग्निबंध. केवळ शुद्ध पारा अन्य योगांसोबत पारद संयुक्त करून अग्नीमध्ये दमन केल्याने त्यास गुटिका स्वरूप प्राप्त होते. ही गुटिका तीव्र अग्नीमध्ये क्षय पावत नाही. अशा या बंधास अग्निबंध म्हणतात. अग्निबंध पारा मुखात धारणा केल्याने खेचरी अर्थात आकाशगमन करण्याची शक्ती प्राप्त होते. नेक्स्ट आहे सुसंस्कृत बंध. विष्णुक्रांता, सोमलता, जलकुंभी, धतुरमूळ, इंद्रवारुणी, लक्ष्मणकंद, व्याघ्रपदी, कुरंटक, वृश्चिकाली, हस्तिशुंडी, हंसपदी, मुद्गपर्णी, राजिका इत्यादी वनौषधी पारदाच्या 16 भाग घेऊन त्याचा अप्रसूत गायीच्या मूत्रासोबत सम्यक मात्रेत कल्क करून घ्यावा. या कल्कासमवेत पारदाचे मर्दन करून वालुका यंत्रात पाचन करावे. या प्रक्रियेद्वारे प्राप्त झालेल्या पारद भस्माचे अन्य धातूंच्या भस्मासह मर्दन करून वालुका यंत्रात पुन्हा पाचन करावे. अशा प्रकारे बनवल्या जाणाऱ्या पारद भस्माच्या सुसंस्कृत बंध असे म्हणतात. नेक्स्ट आहे महाबंध. सुवर्ण रौप्य समवेत धमन केल्यावर पारद त्यांच्याशी एकरूप होतो. महाबद्ध पारदाचा क्षय होत नाही. तो निबिड आहे, गुटिकाकार आहे, चकाकी दीर्घकालपर्यंत टिकून राहते. त्यावर आघात केल्यावर लवण स्फटिक रूप चूर्ण तयार होते. घासल्यास त्यापासून मल निघत नाही. तापवल्यास गंध निर्माण न करता वितळतो. आतापर्यंत फ्रेंड्स इतके सारे आपण बंध पाहिले. 25 बंध दिलेले आहेत. नेक्स्ट आपण पाहूया हिंगुलोत्पारद. ठीक आहे. हिंगुळाचे रासायनिक सूत्र आपण पाहिले HGS आहे. हिंगुळ हे पारदाच्या प्रमुख खनिजापैकी एक आहे. रस ग्रंथांमधील वर्णनानुसार हिंगुळापासून प्राप्त झालेला पारा विशुद्ध स्वरूपातील सप्तकंचुकी दोषरहित व समगुण गंधकाजारित पारदाच्या गुणधर्माप्रमाणे असतो. रसौषधी निर्माणात शुद्ध स्वरूपातील व संस्कारित पारा प्राप्त होऊ शकला नाही तर हिंगुळातून निष्कासित केलेला पारा औषधात वापरावा. अशा या हिंगुळापासून पारद प्राप्त करणाऱ्या पातन संस्कार करावा लागतो. या पातन संस्कारासाठी विद्याधर यंत्र, डमरू यंत्र, ऊर्ध्वपातन यंत्र, अधपातन यंत्र, तिर्यक पातन यंत्र, नाद यंत्राचा उपयोग केला जातो. याची विधी कशी आहे तर निष्कासन विधी. एक दगडी खलात हिंगुळाचे सर्वप्रथम चूर्ण करून घ्यावे. त्या चूर्णात समभागात अद्रक स्वरसाची, लिंबू स्वराची भावना द्यावी. मिश्रण शुष्क करून त्याचे सूक्ष्म चूर्ण करून घ्यावे. सदर हिंगुळाचे चूर्ण डमरू यंत्र, ऊर्ध्वपातन यंत्र, तिर्यपातक यंत्र ठेवून त्यास तीव्र अग्नी द्यावा. 357 डिग्री सेल्सिअस तापमानास पारद उकळतो, कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. आताच पाहिलं. मात्र हिंगुळातून पारदाचे विघटन होण्यासाठी 620 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. त्यामुळे तापमान साधारणतः 700 डिग्री सेल्सिअस एवढे होईपर्यंत यंत्र तापवावे. साधारणतः 1 प्रहर पर्यंत अग्नी द्यावा. दुसऱ्या पात्रात वाफेच्या स्वरूपात पारद जातो. त्या पात्रावर ओले वस्त्र ठेवावे जेणेकरून निष्कासित पारद द्रव स्वरूपात प्राप्त होईल. यंत्र प्रकरणातील डमरू यंत्र, ऊर्ध्वपातन यंत्र, तिर्यक पातन यंत्र यांच्या सचित्र वर्णनात या विधीचे आकलन नक्कीच होईल. नादयंत्राच्या साहाय्याने नारद निष्कासनाचा विधी मात्र वेगळा आहे. नादयंत्र विधीमध्ये कसा आहे ते पाहूया. या विधीत हिंगुळाचे सूक्ष्म चूर्ण एका रुंद वस्त्रावर पसरून ठेवावे. त्याची वरती पोटली बनवावी. हिंगुळयुक्त पोटली निर्धूम जळणाऱ्या निखाऱ्यांवर ठेवावी. निखारे नीट जळण्यासाठी वरून थोडेसे तेल, केरोसिन ओतावे. पोटलीच्या चारही बाजूंनी 3-4 विटा लावून वरून नादयंत्र उलटे ठेवावे. नादयंत्राच्या आतील बाजूला पारा धुसर स्वरूपात एकत्र जमतो. त्यास नंतर अलगदपणे वस्त्राने घासून प्राप्त करावा. रसांकुश विधी तर यामध्ये दिलेला आहे. गुरु शिष्य परंपरा ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. रससिद्ध गुरूंकडून रससिद्धी मिळवण्यासाठी रसरत्न समुच्चय या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये एक विधी संस्कार वर्णन केला आहे. शास्त्राच्या उन्नतीसाठी गुरुच योग्य त्या शिष्याची निवड करून त्यावर उपनयन संस्कार करतात. साक्षात शिवाकडून आलेला हा विद्या गुरु शास्त्रोक्त पद्धतीने व अतिशय प्रसन्न चित्ताने शिष्याला प्रदान करतात. या रससिद्धीसाठी विद्याप्रदान समारंभाच्या वेळी विशिष्ट मंत्र उच्चार करून एक संस्कार केला जातो. त्यासच रसांकुशा विधी असे म्हणतात. प्रचलित काळात अशाप्रमाणे विधी करणे संयुक्तिक नाही. केवळ नाथपंथी, अघोरपंथीय अशा प्रकारची विधी रससिद्धी लालसेपोटी करतात. रसांकुशा विद्या कोणतीही विद्या गुरूंच्या सानिध्यात राहून आत्मसात करण्याची अगदी पुराण काळापासून प्रथा आहे. रसांकुशा विद्या ही देखील रससिद्ध गुरूंच्या सानिध्यात राहूनच आत्मसात केली जात असे. रसशास्त्राच्या अभ्यासास एक
अधिदैविक अधिष्ठान आहे. वाङ्मयी श्री कामराज शक्ती बीजम यालाच रसांकुशा मंत्र असे म्हणतात. या मंत्रोच्चाराच्या साह्याने रसांकुशी देवीचे म्हणजेच पार्वतीचे पूजन ठराविक पद्धतीने ठराविक वेळी केले असता मंत्रसिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारची मंत्रसिद्धी प्राप्त झालेल्या शिष्यानेच रसशाळेत पारदादी संस्कार करावेत असे वर्णन रसरत्न समुच्चय या ग्रंथात आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड जारणा. कच्च, भूदर इत्यादी विविध यंत्राच्या साह्याने पारदामध्ये गंधकादी द्रव्यांना पचविणे, जीर्ण करणे याला जारणा म्हणतात. म्हणजे वेगवेगळे जे यंत्र आहेत त्याच्या साह्याने पारदमध्ये जे गंधकादी द्रव्य आहेत तर त्याला पचवायचं आहे आपल्याला. जारण्यासाठी वापरला जाणारा पारा हा अष्टसंस्कारित हिंगुलत शुद्ध स्वरूपाचा असावा लागतो. जारण्यासाठी पारद बुभुक्षित असणे आवश्यक आहे. बुभुक्षित म्हणजे भुकेलेला. अशा स्थितीत पारदात विविध धातू सत्वांचे जारण पाचन करता येते. जारण करण्यासाठी पारदाचे मुख तयार करण्याची आवश्यकता असते. हे मुख विविध विडांच्या साह्याने निर्माण केले जाते. या मुखाद्वारेच पारदामध्ये सुवर्ण, रौप्य, अभ्रक सत्व, माक्षिक सत्व विलीन जारीत करता येतात. थोडक्यात गालन पातनादी क्रियांचा उपयोग न करता पारदास सुवर्ण, अभ्रकादी द्रव्यांचा ग्रास दिला जातो. ही द्रव्ये पारदात पचवली जातात. द्रव्ये पारदामध्ये विलीन झाल्यानंतर पारदाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे परिवर्तन दिसून येत नाही. विशेष म्हणजे जारण संस्कार पूर्ण झाल्यानंतर पाऱ्याच्या वजनात यत्किंचितही वाढ झालेला दिसून येत नाही. जारण्यासाठी जी विधी द्रव्ये विविध प्रमाणात वापरली जातात त्या द्रव्यानुसार पारदाचे औषधी गुणधर्म बदलतात. त्याची कारमुकता ठरते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंधकाची पारदातील जारणा होय. जोपर्यंत अष्टसंस्कारित पारदामध्ये त्याच्या 6 पट गंधकाची जारणा केली जात नाही तोपर्यंत त्यामध्ये रोगनाशक शक्ती व रसायन कर्म करण्याची क्षमता येत नाही. किती पट? 6 पट. अपेक्षित गुणप्राप्तीसाठी विविध प्रमाणात गंधकाची जारणा करणे आवश्यक आहे. पारदात जारण केलेल्या गंधकाच्या प्रमाणानुसार त्याची करमुक्ता बदलते. सो फ्रेंड्स, इथे बघा गंधक जारण फलप्राप्ती दिलेली आहे. जारीत गंधक प्रमाण दिलेलं आहे आयुर्वेद प्रकाशानुसार आणि रसतरंगिणीनुसार. समगुण गंधक जीर्ण, द्विगुण गंधक जीर्ण, त्रिगुण गंधक जीर्ण, चतुर्गुण गंधक जीर्ण, पंचगुण गंधक जीर्ण, षडगुण गंधक जीर्ण. तर यामध्ये इथे त्यांचं मत दिलेलं आहे. शुद्ध पारदाच्या तुलनेत 100 पटीने फलप्रद असते हे आणि सामान्य रोगांचा नाश करणारा असते. द्विगुण गंधक जीर्ण आहे, सर्व कुष्ठविकारामध्ये निवारक आहे, महारोगनाशक म्हणलेला आहे. त्रिगुण जे गंधक जीर्ण आहे तर जडता नाशक आहे, पुंसत्व वृद्धिकर आहे म्हणलेला आहे. चतुर्गुणवाला जे आहे वली पलित नाशक आहे, उत्साह मेधा स्मृतिकर आहे. जे पंचगुण गंधक जीर्ण आहे क्षयनाशक, गंध संतापनाशक, गद संतापनाशक आहे. षडगुण गंधक जीर्ण जे आहे सर्व रोग विनाशक, अद्भुत कार्य करणारे. जारणा प्रकार जे आहेत भूचरी आणि खेचरी. जे भूचरी आहे त्याच्यामध्ये बाल जारणा, युवा जारणा आणि वृद्ध जारणा. तर बालमध्ये अभ्रक आहे, सर्व सत्व, माक्षिक सत्व, स्वर्ण जारणा आणि दिव्य औषधी. आणि हे जे आहे वृद्ध तर त्याच्यामध्ये गंधक, स्वर्ण माक्षिक, स्वर्ण आणि रत्न दिलेला आहे. अभ्रक मध्ये पुन्हा अभ्रकपत्र, अभ्रक सत्व दिलेलं आहे. आणि पुन्हा या दोघांचं मिळून सम्मुख जारणा, निर्मुख जारणा आणि वासनामुख जारणा. इथे काय दिलेलं आहे फ्रेंड्स? रसार्णव ग्रंथानुसार जारण्याचे पुढील प्रमाणे विविध प्रकार आहेत. भूचरी जारणा, खेचरी जारणा हे दिलेलं आहे. बाल जारणा, युवा जारणा, वृद्ध जारणा, सम्मुख जारणा, निर्मुख जारणा, वासनामुख जारणा. पहिला आपण बघू भूचरी जारणा. पारदामध्ये गंधकादी द्रव्यांच्या केलेल्या जारणेस भूचरी म्हणतात. काय म्हणले? पारदामध्ये जे गंधकादी द्रव्याच्या केलेल्या जारणेस भूचरी म्हणतात. नेक्स्ट आहे खेचरी. पारदामध्ये जी रत्नांची जारणा केली जाते. पहिलं कशा गंधकाची सोबत जे केलेलं होतं ते कोणती होती? भूचरी. खेचरी म्हणजे रत्नाची सोबत. बाल जारणा म्हणजे सम अभ्र जीर्ण पारदास, समअभ्र जीर्ण पारदास, पारदाच्या समभाग अभ्रक घेऊन बाल जारणा असे म्हणतात त्याला. म्हणजे जेवढं पारद आहे तेवढंच अभ्रक. युवा म्हणजे काय आहे की यामध्ये युवामध्ये दिलेलं आहे की पारदाच्या 4 पट अभ्रक घेऊन जे जारणा करतो आपण तर त्याला म्हणलेलं आहे. वृद्ध जारणामध्ये षड गुण प्रजीर्ण म्हणजे पारद जेवढा आहे त्याच्या 6 पट अभ्रक घेऊन जे केलं जाते. निर्मुख म्हणजे काय म्हणले आहे? वैक्रांत भस्म तसेच वज्रभस्माच्या सानिध्यामुळे, दिव्य औषधीमुळे निर्मूळ पारद क्षणात अभ्रक ग्रासित होतो. सम्मुख जारणामध्ये तप्त खलात पिष्टी ठेवून त्यात थोडे थोडे अभ्रक चूर्ण, अम्लवेतज, जंबिरी, निंबू, बिजौरा, निंबू, चिंच तसेच भूखग, गांडूळ एक प्रकारची औषधी यासोबत मर्दन केल्याने
पिष्टीत संचरण होऊ लागते त्यास सम्मुख जारणा असे म्हणतात. नेक्स्ट आहे धातू जारणा क्रम. तर यामध्ये दिलेला आहे सर्वप्रथम कच्छप यंत्राच्या साह्याने पारदामध्ये गंधकाचे जारण करावे. त्यानंतर अभ्रक, पहिल्यांदा काय म्हणले, कच्छप यंत्र. कोणतं आहे? कच्छप यंत्र. त्याच्या साह्याने पारदामध्ये गंधकाचे पहिल्यांदा गंधक दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्रक, स्वर्णमाक्षिक सत्व, सुवर्णादी धातू, नाग, वंग तसेच रत्न जारणा करावे. हा जारणेचा क्रम आहे. प्रथम गंधकाचे जारण केल्याशिवाय पारदास मुख प्राप्त होत नाही. पारद पूर्णतः बुभुक्षित होत नाही. गंधक जारणेने पारदास बुभुक्षित्व न केल्यास त्यात इतर धातूही जीर्ण होत नाहीत. म्हणून जारणा करताना नेहमी गंधकाची जारणा सर्वप्रथम करावी. तर विधीनुसार गंधक जारण्याचे 2 प्रकार आहेत म्हणलेले आहे. गंधक जारण्याचे किती? 2. या दोन्ही विधी रसतरंगिणी या ग्रंथात वर्णन केलेले आहे. इथे काय दिलेलं आहे? बहिर्धूम आणि अंतर्धूम गंधक जारणा. पहिलं बघूया, त्याच्यामध्ये जे 2 टाईप आहेत त्याच्यामधलं फर्स्ट वालं जे आहे बहिर्धूम गंधक जारणा. वालुका यंत्राच्या साह्याने उघडे मुख असणाऱ्या पात्रात पारदामध्ये गंधकाचे जे जारण केले जाते बहिर्धूम गंधक. सिंपली बहिर्धूम म्हणजे काय? यंत्र लक्षात ठेवा, वालुका यंत्राच्या साह्याने करतो. बहिर्धूम म्हणजे बाहेर, जसं की उघडे मुख असणाऱ्या पात्रातच त्याला पारदामध्ये गंधकाचे जारण करायचं. बहिर्धूम पद्धतीने गंधकाचे जारण शीघ्रतेने होते म्हणलेले आहे. याची विधी पाहूया की वालुका यंत्राची रचना करून त्यावर मृतपात्र लोहपात्र व्यवस्थित ठेवावे. त्यात पारदाच्या समान भाग प्रथम शुद्ध गंधक घ्यावा. पहिल्यांदा काय करायचं? जेवढं पारद आहे तेवढंच शुद्ध गंधक घ्यायचं. वालुका यंत्रात खालून मंदाग्नी द्यावा. वितळल्याच्या नंतर जेव्हा गंधक वितळतात त्याच्यामधून शुद्ध पारा टाकावा. अग्नी देत राहावे. पात्रातील अर्धे गंधक नष्ट झाल्यानंतर त्यात पुन्हा पारदाच्या समान भाग शुद्ध गंधक टाकावा. काय म्हणले? अर्धे गंधक त्याच्यातून नष्ट जेव्हा होते ना, पुन्हा डबल त्याच्यात गंधक टाकायचं, शुद्ध गंधक. अशा प्रकारे 6 पट गंधकाचे जारण करावे म्हणलेले. अंतर्धूम मध्ये काय सांगितलेलं आहे की भूधर कच्छप यंत्राच्या साह्याने बंद मुखाच्या कुपी म्हणजे मुशेमध्ये पारदात गंधकाचे जारण केले जाते, त्याला अंतर्धूम म्हणतात. अंतर्धूम पद्धतीने गंधकाचे जारण मंद गतीने होते. बहिर्धूम मध्ये काय पाहिलं होतं फ्रेंड्स की शीघ्रतेने होते. ह्याच्यामध्ये कसं व्हायले? मंद गतीने व्हायले. ह्याची विधी काय आहे अंतर्धूम गंधक जारण्याची? तर कच्छप यंत्रातील पात्रात शुद्ध पारदाचा अर्धा भाग शुद्ध गंधक घ्यावे. म्हणजे पारद जेवढा आहे त्याचा अर्धा भागच गंधक घ्यायचा आहे. गंधकात खोलगट भाग करून पारा ठेवावा. उर्वरित अर्धा भाग गंधक पुन्हा पारदावर ठेवून पात्राचे मुशेचे मुख अवरुद्ध करावे. तीव्र अग्नी द्यावा. या क्रमाने षडगुण गंधकाचे जारण करावे. तर नेक्स्ट आपण टॉपिक पाहू मूर्छना. गंधकासहित गंधकाशिवाय पारदामध्ये व्याधीनाशक गुणांचे आदान करणाऱ्या विधीस मूर्छना म्हणतात. काय म्हणले? एकतर गंधकासहित किंवा त्याच्याशिवाय पारदामध्ये जे व्याधीनाशक गुणांचे आदान केले जाते त्याला आपण मूर्छना म्हणतो. मूर्छित्वा हरती रुजम म्हणजे या उक्तीप्रमाणे पारद मूर्छित झाला असता त्यामध्ये व्याधींचा नाश करणारे गुण निर्माण होतात. सामान्य तापमानात द्रवस्थित राहणारा पारद हा एकमेव धातू आहे. अशा या चंचल व गुरुगुणात्मक पारदास घनस्वरूप आणण्यासाठी व त्याच्या रोग समूहास नष्ट करणाऱ्या गुणधर्माचा औषधात उपयोग करून घेण्यासाठी मूर्छना संस्कार केला जातो. पारदास मूर्छित करण्यासाठी अग्निसंस्काराची आवश्यकता असते. मात्र दिल्या जाणाऱ्या अग्नीचे स्वरूप प्रत्यक्षतः अप्रत्यक्षतः मर्दनाच्या माध्यमातून निर्माण होणारा उष्मा बदललेले दिसून येते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे, ती म्हणजे मूर्छन व मूर्छना संस्कारामधील भेद. मूर्छन हा पारदाच्या अष्टसंस्कारामधील 3रा संस्कार आहे. मूर्छन संस्काराद्वारे पारदास नष्टपिष्टत्व प्राप्त होते. त्यातील नागवंगादी भूमीज व कंचुकी दोष नष्ट होतात. अर्थात मूर्छन हा एक प्रकारचा शुद्धीकरण संस्कार आहे. उलट पक्षी मूर्छना ही व्याधीनाशक गुणधर्म वाढवणारी व पारदाची रस औषधी निर्माणातील व औषध सेवनातील सुक्रता वाढवणारी विधी आहे. मूर्छनाचे प्रकार तसे तर 2 आहेत. मूर्छना विधीचे 2 पद्धतीने प्रकार वर्णन केलेले आहेत. इथे दिलेला आहे पारदास मूर्छित करण्यासाठी गंधकादी द्रव्यांचा उपयोग केला जातो. मूर्छित करण्यासाठी जे गंधकादी द्रव्य आहेत, गंधकाच्या साह्याने पारदास मूर्छित केले असता त्यास सगंध मूर्छना असे म्हणतात. आणि पारदाच्या गंधकाशिवाय जर आपण करत असेल दुसऱ्या कोणत्याही द्रव्याने मूर्छित केले असता निर्गंध. कारण गंधक असेल तर सगंध, नसेल तर निर्गंध म्हणायचं. पारदास गंधकाच्या साह्याने मूर्छित करीत असताना ज्या विधीने विविध प्रकारे पाचन विधी केली जाते त्यानुसार बहिर्धूम, अंतर्धूम, निर्धूम असे सगंध अग्नी मूर्छनेचे पुन्हा 3 प्रकार पडतात. परंतु लेखकाच्या मते निर्गंध सअग्नी मूर्छनेचे देखील असेच 3 प्रकार पडू शकतात. हे पुढे उदाहरणावरून स्पष्ट होईल. बघा, पहिल्यांदा मूर्छना सगंध. सगंध म्हणजे गंधक सोबत, तर त्याच्यामध्ये अग्नी असेल तर सअग्नी लिहायचं, अग्नी नसेल तर निरअग्नी. तर याच्यामध्ये सअग्नी जे आहे अग्नी देऊन आपण रसपर्पटी, रससिंदूर
हेम गर्भपोटली रसायन, स्वर्णवंग, समीर पन्नग रस, हे सगळे. निरग्नीमध्ये कज्जली येते. आणि निर्गंध म्हणजे ह्याच्यात गंधकच नाही तर त्याच्यामध्ये बी सगंध निरग्नी, सअग्नी निरग्नी. सअग्नीमध्ये रसपुष्प रसकर्पूर, निरग्नीमध्ये मुग्धरस. आता ह्याच्यामध्ये सअग्नीचे पुन्हा अंतर्धूम बहिर्धूम निर्धूम. ठीक आहे, तसंच ह्याचे पण सांगितलेले. आता मूर्छना प्रकार पद्धती 2. आयुर्वेद प्रकाशकारांच्या मते मूर्छना 5 प्रकारची आहे. गंधपिष्टी, गंधबद्ध, गंधजीर्ण, कज्जली, रसगंधक, धातुपिष्टी हे मूर्छनेचे 5 प्रकार आहेत. त्याचप्रमाणे धातुपिष्टीचे पुन्हा स्वर्ण, रजत, ताम्र, अभ्रक सत्व व लोह असे 5 उपप्रकार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मूर्छनामध्ये गंधपिष्टी, गंधबंध, गंधजीर्ण, रसगंध, कज्जली आणि धातुपिष्टी. याचं उदाहरण दिले. गंधपिष्टीचं कज्जली, गंधबद्धचं रसपरपटी आहे, गंधजीर्णमध्ये रससिंदूर, हेमगर्भपोटली आहे, धातुपिष्टीमध्ये स्वर्णपिष्टी, रजतपिष्टी, ताम्रपिष्टी, अभ्रक सत्वपिष्टी, कांतलोहपिष्टी. आता पारद मूर्छित रस औषधी, त्याच्यामध्ये खलवी रसायनमध्ये कज्जली, सुतशेखर रस, आरोग्यवर्धनी वटी, परपटी रसायनमध्ये रसपरपटी, पंचामृत परपटी, कुपिपक्व रसायनमध्ये रससिंदूर, स्वर्णवंग, समीर पत्रक रस, रसकर्पूर आणि पोटली रसायनमध्ये हेमगर्भपोटली आणि रसगर्भपोटली. नेक्स्ट, पारदास सेवनायोग्य बनवणे हा व्याधीनाशक बनवणे हेच मूर्छना विधीचे फलित आहेत. म्हणजे आपण हे मूर्छना का करतो की त्याला आपल्याला व्याधीनाशक बनवायचं आहे, सेवनयोग्य बनवायचं आहे. या सर्व मूर्छनाच्या प्रकारापैकी सगंध मूर्छना औषधी निर्माणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण सगंध मूर्छनेतून प्राथमिक स्वरूपात बनणारी कृष्णवर्णी कज्जलीच बनणाऱ्या रसौषधीचे कारण आहे. पारदादी गंधकाबरोबर केली जाणारी कज्जली पुढे खलवी रसायन, कुपिपक्व रसायन, परपटी रसायन, पोटली रसायन बनवण्यासाठी वापरली जाते. कारण गंधकाबरोबर पारदाची मूर्छना झाल्याने पारदाचे गुरुत्व व चंचलत्व, चपलता नष्ट होते. अशा प्रकारे बद्ध स्वरूपातील पारा औषधात वापरणे सोपे होऊन जाते. आणि दिलेला आहे मूर्छना विधीचा अभ्यास करण्यापूर्वी आपण जारणेचा देखील अभ्यास केला. या दोन्ही विधीमध्ये पारदाची चपलता, चंचलता नष्ट करणे, विविध औषधी गुणांचे आदान करणे, पारदाची औषधी निर्माणातील व सेवनातील सुकरता वाढवणे, पारदाच्या योगवाही व रसायन गुणधर्माचा औषधात वापर करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे विविध खनिज द्रव्यांचे पारदात पाचन करून त्यांचे गुणधर्म वाढवणे हेच दिसून आले. त्यामुळे आयुर्वेद प्रकाशकारांच्या मते जारणा व मूर्छना हे विधी वेगवेगळे नसून एकत्र आहेत. किंबहुना मूर्छना हा जारणेचाच पर्यायी शब्द आहे. कज्जली शुद्ध पारदास गंधकादी द्रव्य व धातू बरोबर कोणतेही द्रव्यत्व न वापरता मर्दन केले असता जो काजळाप्रमाणे काळा व श्लक्ष्ण पदार्थ तयार होतो त्याला कज्जली म्हणतात. शुद्ध पारदाच्या अर्धा भाग, समान भाग, दुप्पट प्रमाणात शुद्ध गंधकाचे चूर्ण घेऊन दगडी खलात मर्दन केले असता मृदू व काजळाप्रमाणे काळ्या वर्णाच्या तयार होणाऱ्या द्रव्यास कज्जली म्हणतात. तर इथे 2 डेफिनेशन दिलेले आहे. पहिली दिलेली आहे रसरत्न समूर्छनानुसार. याच्यामध्ये सांगितलेले आहे की शुद्ध पारद आहे, गंधकादी द्रव्य व धातू बरोबर कोणतेही द्रव्य न वापरता मर्दन केले असता, म्हणजे त्याचं मर्दन करायला सांगितले. शुद्ध पारदासोबत जे काही गंधकादी द्रव्य आहे त्याच्याबरोबर आणि त्याच्यापासून जे काजळाप्रमाणे जे काळा श्लक्ष्ण पदार्थ तयार होतो त्याला कज्जली म्हणतात. आणि इथे सांगितलेलं आहे की शुद्ध पारदाच्या अर्धा, सम किंवा दुप्पट, म्हणजे हे प्रमाण सांगितलंय. गंधकाचे चूर्ण घेऊन दगडी खलात मर्दन करायचं, त्याच्यामुळे जे मृदू काजळाप्रमाणे वर्ण तयार होतो त्याला कज्जली असे म्हणतात.